इथं तर आवाज आम्हाला जास्त हवा आहे असा बदलापुर मी विचार में करतो आवाज हम शट डाउन कर रहे हैं। आणि बदलापूर मध्ये आम्ही आवाज बंद करत आहे बदलापुर में अगर ज्यादा आवाज करेगा चर्च ही तोड़ देगा। आणि बदलापूर मध्ये जास्त आवाज आला तर चर्च तोडून भाई चलो टाकायचं इधर तो ज्यादा आवाज चाहिए करके हम सोचते हैं। परंतु इथे जास्त आवाज आम्हाला हवा आहे एनीवे परमेश्वर की कृपा है, आज हम उपवास के साथ प्रभु के चरणों में हैं। काही असू दे आज आपण परमेश्वरच्या चरणामध्ये उपवास आणि प्रार्थना संगती आहोत Praise the Lord। आप कभी सोचा है कि ये उपवास बार बार 5वां महीना में, उसके बाद 9वां महीना में, 10वां महीना में, ये सब हम क्यों करते हैं? कधी कधी आम्ही असा विचार केला का आम्ही उपवास प्रार्थना का करतो 5व्या महिन्यामध्ये 10व्या महिन्यामध्ये 11व्या महिन्यामध्ये ये पास्टरों को दूसरे कुछ काम नहीं है क्या? या पास्टर लोकांना काही दुसरं काम नाही आहे का दूसरा काम है ही नहीं हमको। दुसरं काम आहेच नाही पर तो बार बार उपवास क्यों करने का? पण वारंवार उपवास का करायचे उसका कोई जवाब वास्तव में आप दे सकते हैं क्या? आणि त्याचं काही उत्तर तुम्ही देऊ शकता का हम क्यों बार बार उपवास करते हैं? का आम्ही वारंवार उपवास करतो आपको मालूम है हम वास्तव में साल में कितना दिन उपवास करते हैं? तुम्हाला माहिती आहे आम्ही वर्षामध्ये किती दिवस उपवास करतो बाकी मंडली कितना करते हैं मुझे नहीं मालूम, आणि बाकी मंडळी किती करतात माहित नाही परंतु अपना मिनिस्ट्री वास्तव में कितना दिन उपवास करते हैं अच्छी तरह पता है। परंतु आपली संस्था किती दिवस उपवास करते हे चांगलं माहिती आहे एक तो हफ्ता में एक दिन हम उपवास करते हैं। एक तर आठवड्यातून एकदा उपवास करतो ये मंडली शुक्रवार है ना, शुक्रवार को करते हैं, हम बुधवार को करते हैं। हे मंडळी शुक्रवारी करते बदलापूर बुधवारी एक करते मंडली वास्तव में अलग अलग दिन होते हैं, परंतु होता है हफ्ता में एक दिन। वेगळे वेगळ्या मंडळी वेगळे वेगळे उपवास करतात परंतु आठवड्यातून एकदा होतात Praise the Lord। उसके बाद तो आप सोचो एक हफ्ता में, एक महीना में कितना हफ्ता मिनिमम पकड़ो 4, आता विचार करा एक महिन्यामध्ये किती होतील 4 तर असतील कितना हो गया? 4 into 12 कितना है? 48। Praise the Lord। तो महीना में हम 4 उपवास करते हैं, महिन्यामध्ये साल में 48 दिन को उपवास करते हैं। जर महिन्यामध्ये आम्ही 4 उपवास करतो तर वर्षामध्ये 48 उपवास आम्ही करतो महीना में हम 3 दिन को उपवास करते हैं। महिन्यामध्ये 3 दिवस उपवास आणि प्रार्थना करतो हमारे परमेश्वर का मेष प्रबोधन में शामिल होने के लिए। परमेश्वरच्या मेषामध्ये शामिल होण्यासाठी आम्ही उपवास करतो तो कितना हो गए? मग किती झाले 12 इंटू कितना? 12 इंटू 3 कितना है? 36। 36 उपवास उसके बाद हम साल में 21 दिन को अपना 2 बार करते हैं। आणि मग वर्षातून आम्ही 21 दिवस उपवास प्रार्थना 2दा करतो कितना हो गया? किती झाले 42। अभी आप पकड़ो 36, आता उसके तुम्ही बाद बघा 36 है ना 48, 48 उसके बाद 42 कितना हो गया टोटल? 42 गलत 136 है ना 26 है पक्का 126। 126 उपवास साल में कितना दिन है? आणि वर्षामध्ये किती दिवस आहेत 365 ले लो, 64 ले लो, 65 नहीं तो 64 ले लो। 365 घ्या नाही तर 364 घ्या तो आप समझने का मग समजून घ्या 365 डेज में हम 126 डेज को उपवास करते हैं। 365 दिवसामध्ये आम्ही 126 उपवास करतो उसका परसेंटेज कभी निकाला? त्याचा टक्केवारी किती काढला परसेंटेज निकाल के देखो, टक्केवारी काढा इससे मोर देन 32% है कितना? कितना परसेंटेज? परसेंटेज कितना हो गया? परसेंटेज कैसे निकालेगा? 7.9 गलत। परसेंटेज कैसे निकालते? 126 divided by 57 point मिनिमम 37% हम
उपवास करते हैं। 37% आम्ही उपवास करतो. क्यों करते इतना? का करतो आम्ही? बाकी कलिसिया क्या करते हमें नहीं मालूम, बाकी मंडळी काय करत आहे आम्हाला नाही माहित. पर हमारा कलिसिया, हमारा मिनिस्ट्री वास्तव में 365 डेज में वास्तव में 126 डेज उपवास करते. परंतु आमची मंडळी 365 दिवसांमधून 126 उपवास करते. हम क्यों इतना उपवास करने का? आम्ही काय एवढे उपवास करायचे? क्योंकि कारण आपको मालूम है, ये मैं हमेशा बोलते हैं, कुछ गाड़ी अगर हम चलाते हैं, मी हमेशा बोलतो की काही कुठली गाडी जर आम्ही चालवत आहे, हम कुछ समय के बाद बोलेगा 500 किलोमीटर होने के बाद, 1 महीने के बाद तुमको एक सर्विस में लेकर आना है. आम्ही 1 महिन्याच्या नंतर किंवा 500 किलोमीटर झाल्याच्या नंतर आम्ही सर्व्हिस स्टेशन मध्ये घेऊन येतो. हमें उसी दिन ऑयल चेंज नहीं करेगा. त्या टायमाला ऑइल आम्ही चेंज नाही करणार. ठीक है, ऑयल बराबर है. आम्ही ऑइल बराबर आहे. उसके बाद तो फिर बोलेगा अभी 10,000 किलोमीटर होने के बाद हमें फिर से लेकर आना. मग 10,000 किलोमीटर झाल्याच्या नंतर तुम्ही घेऊन या. मैं 4 व्हीलर की बात करता हूँ. मी 4 उसी दिन हम ऑयल भी चेंज कर देते त्या हैं. टायमाला आम्ही ऑइल पण चेंज करतो. क्यों करते? का करतो? नंबर 1, एक, हमारा गाड़ी बराबर रन करने का, आमची गाडी बराबर पळली पाहिजे. उसका माइलेज बराबर मिलने का, त्याचे मायलेज बराबर मिळलं जितना पाहिजे. उसका अपशब्द है सब कुछ दूर होने का, त्याचे सगळं अपशब्द दूर व्हायला पाहिजे ठीक तरीके से वास्तव में गाड़ी चलने का. आणि सरळ रीतीने गाडी चालली अगर पाहिजे. ठीक तरीके से हम चलाएगा, जर आम्ही व्यवस्थित गाडी चालवली, उसका लॉन्ग लाइफ होने के लिए कारण बनेगा. त्याचं एक लांब आयुष्य त्या गाडीला मिळेल. इस कारण वास्तव में हम सर्विस स्टेशन में लेके जाते हैं. म्हणून त्या कारणास्तव आम्ही सर्व्हिस स्टेशन मध्ये घेऊन जातो. हमारा भी ये गाड़ी चलते रहता है. म्हणून आमची ही गाडी चालत आहे. कभी कभी शैतान का सामना होता है, कधी कधी सैतानाचा सामना कभी कभी होतो. दुनिया की बातों में डूब जाते कधी हैं, कधी दुनियाच्या गोष्टीमध्ये कभी डुबतो. जगह की बातों पर खुद हम प्रेशर गिर जाते हैं. कधी कधी शारीरिक गोष्टीमध्ये आम्ही पडतो. इनमें से उड़ते हैं जरूर, आम्ही त्याच्यामधून आम्ही उठतो. परंतु लगा गया वो सब अपवित्र नहीं. परंतु जे लावलेले उनके कैसे शुद्ध होगा? त्याला कसं शुद्ध होईल? हम उड़ते हैं, आम्ही उठतो. परंतु प्रेज द लॉर्ड, हमने नुकसान हुआ, हमारे अभिषेक हाउ यू रिगेन, कैसे वापस लेगा? आमचा अभिषेक आम्हाला मिळाले हर एक गोष्टी ते कसे आम्हाला परत मिळेल? आमेन. ये सब कुछ वास्तव में हमें फिर से पाने के लिए, म्हणून या गोष्टी सर्वात आम्हाला प्राप्त करण्यासाठी यीशु मसीह का आगमन तक येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत हमें ये सिलसिला करते रहने का. आम्हाला एक गोष्ट करतच राहायला पाहिजे. नहीं तो वास्तव में प्रेज द लॉर्ड मिट जाएगा. नाहीतर आम्ही मरून जाऊ. केवल एक नाम के लिए होगा प्रेज द लॉर्ड, यीशु मसीह के लोग है करके. केवळ आम्ही एक नावासाठी असू की आम्ही परंतु येशू ख्रिस्ताचे प्रभु लोक से आहे. बहुत बहुत दूर जाने के लिए एक अवसर होगा. म्हणून आम्हाला त्याच्यापासून खूप दूर दूर जाण्यासाठी ये एक सारी अवस्था बात होईल. हमारी जिंदगी में ना होने के लिए ही गोष्ट आमच्या जीवनात न होण्यासाठी हम वास्तव में हमें प्रभु की सर्विस स्टेशन में बढ़ते. म्हणून आम्ही या परमेश्वराच्या सर्व्हिस ये स्टेशन हमारा सर्विस स्टेशन है. हेच आमचं सर्व्हिस स्टेशन आहे. प्रेज द लॉर्ड. इधर वास्तव में आपको अच्छा बराबर सर्विस मिलेगा. इथं तुम्हाला चांगल्या रीतीने सर्व्हिस होईल. हमें प्रेज द लॉर्ड है. हमें कैसे सर्विस मिलेगा ना? कैसे आपका सर्विस? ऑल्ट जितना हमें ब्रेक किया हुआ नहीं तो खराब या पार्ट दूर करेगा. आम्ही सगळं काही तुटलेली गोष्ट दूर करत पहले आपको धो के डालेगा. पहिलं तुम्हाला शुद्ध करल. प्रेज द लॉर्ड. उसके बाद आपके एक एक पार्ट को निकाल देगा. तुमचे एक एक अवयव बाजूला काढले जाईल. कार्बोरेटर अच्छा साफ करेगा. कार्बोरेटर चांगलं साफ केलं प्रेज द जाईल. लॉर्ड. आपका ऑयल बदलेगा. आम्ही ऑइल बदललं जाईल. हम थोड़ा बहुत अच्छा रीति से आपको मेंटेन करना शुरू करेंगे. आम्ही थोडं चांगल्या रीतीने तुम्हाला बनवण्याचे प्रयत्न अब केले इस जाईल. कारण हमें आणि त्याच कारण प्रवेश मसीह में बराबर चलने के लिए मौका येशू मिलेगा. ख्रिस्तामध्ये आम्हाला व्यवस्थित इसलिए चालण्यासाठी यहाँ पर उपयोग करने वाला सबसे महत्वपूर्ण बात यही है, म्हणून या गोष्टीमध्ये सर्व परमेश्वर का वचन आत्मा से. परमेश्वरचं वचन आत्म्याच्या द्वारे. वचन केवल सुन के कोई फायदा नहीं. वचन केवळ ऐकण्याच्या द्वारे फायदा नाही. Praise the Lord है. और तो हमारा हमारा क्या नाम है, अपना जो सिंधी कुड है, क्या बोलते हैं, अपना चीफ मिनिस्टर साहब, शिंदे साहब है ना, क्या नाम है उसका पूरा? हाँ, एक नाम शिंदे. पर एक ही नाम ही नहीं है, बाकी सब कुछ है. प्रेज द लॉर्ड. वो शिंदे साहब भी वास्तव में वचन सुना सकते हैं आपको. आम्ही
आम्ही शिंदे साहेब पण आम्हाला वचन ऐकू शकतो. एक महीना वास्तव में ये बाइबल शिंदे साहब को दे दो, आम्ही 1 महिना शिंदे साहेबांना बायबल दिली. मेरे से अच्छा भाषण देकर आपको वास्तव समझ आएगा. माझ्यापेक्षा चांगलं भाषण देऊन तुम्हाला उनके समजवलं, अंदर यीशु नहीं है. परंतु त्याच्यामध्ये येशू नाही आमीन, आहे. praise the Lord. उनका मुंह से निकलने वाला वास्तव में कोई अभिषेक भी नहीं. त्याच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाच्या द्वारे काही इसलिए अभिषेक हम सुनते नसणार, रहेगा, म्हणून तुम्ही ऐकताल, परंतु आप में कोई बदलावत नहीं आए. परंतु तुमच्यामध्ये काही बदलावत नाही येणार. Praise the Lord. इसलिए आपको बदलावत करने वाला वास्तव में पवित्र आत्मा है. म्हणून तुम्हाला बदली करणारा एकच व्यक्ती तो आहे पवित्र आज आत्मा. मैं ज्यादा आपसे कुछ बोलेंगे नहीं. आज मी तुमच्या संग जास्त एक बोलणार नाही. छोटा संदेश देगा. एक छोटासा संदेश हमें मिळेल. क्रिस्तीय जीवन जीने के लिए किसकी आवश्यकता है? या ख्रिस्तीय जीवनामध्ये जगण्यासाठी काय आवश्यकता आहे? आमीन, praise the Lord. किसका आवश्यकता है? कसली आवश्यकता आहे? वचन तो है हमारे पास. वचन तर आहे आमच्याकडे, वचन का कमी नहीं है, वचनचा कमी नाहीये. है ना? वचन का कमी है क्या? वचनचा कमी आहे का? आपका मोबाइल में है ना? तुमच्या मोबाईल मध्ये कितना आहे. कितना टाइम लीजिए सेवा में हर एक ऐप आप वास्तव में हमें लोड करके रखा. आपण कितीतरी ऍप आमच्या मोबाईल मध्ये आम्ही लोड करून ठेवलंय. बाइबल मिलेगा नहीं, सबका पास ऐप है. आम्ही बायबल भेटणार नाही, पण सगळ्यांकडे ऍप आहे. आमीन, praise the Lord. तो मेरे कहने के वचन की कोई कमी नहीं है. असं बोलण्याचं मतलब आहे की पर वचनाची वास्तव में कमी एक नाही. स्मूथ क्रिस्तीय जिंदगी जीने के लिए किसका आवश्यकता है? एक सरळ रीतीने ख्रिस्तीय जीवन चालण्यासाठी आम्हाला काय हवंय? बोलिए. बोला. मैं बोला छोटा संदेश है. मी एक छोटासा संदेश देणार. संदेश छोटा होता है, समय जाएगा. आम्ही संदेश लहान आहे, परंतु समय लांब जाईल. हमें वास्तव में किसकी जरूरत है? आम्हाला कशाची आवश्यकता आहे? हम बोलिए कोई भी. तुम्ही बोला, कोणी पण बोला. ओके, इसका अंदर आपका अंदर पवित्र आत्मा है नहीं क्या? म्हणजे आमच्यामध्ये काय पवित्र आत्मा नाहीये का? पवित्र आत्मा के बिना पवित्र आत्म्याच्या बिना आप कदापि यीशु मसीह को प्रभु करके आप अंगीकार नहीं करेंगे. तुम्ही कदापि प्रभु येशूला प्रभु म्हणून अंगीकार नाही करणार. आपने वास्तव में प्रभु को, यीशु को प्रभु करके अंगीकार किया है, आपके अंदर पवित्र आत्मा है. जर तुम्ही येशू ख्रिस्ताला प्रभु म्हणून अंगीकार केलाय तर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. फिर भी नहीं हो रहे ना. परंतु नाही होत ना. इसका कारण त्याचं कारण काय आहे? वचन बहुत है, भरपूर है वचन. वचन आहे आपल्याकडे. वचन है, अंदर पवित्र आत्मा है. वचन आहे, आत पवित्र आत्मा आहे. फिर क्या कारण? परंतु काय कारण आहे? हमें आप खाना खाते हैं, तुम्ही जेवता, आचम नहीं होता क्या होता है? जर लोणचं नसलं तर आचम नहीं आता, कहीं होगा पीछे, पीछे खुल जाएगा. आचम नहीं होता, ये बात है. आप परमेश्वर का वचन सुन रहे हैं, तुम्ही परमेश्वरचं वचन ऐकत आहे, भाई चलो, परंतु वो वचन की अचम होना जरूरी है. परंतु ते वचन हजम होणं खूप वो गरजेचं आहे. अचम करने वाला एक शक्ति रहता है. ते पाचन करणारी एक शक्ती आहे. वो कौन सी शक्ति? ती कुठली शक्ती आहे? पवित्र आत्मा अंदर है, पवित्र आत्मा आत आहे, वचन है, वचन आहे, फिर भी अचम नहीं हो रहे परंतु पाचन होत नाहीये. हैं? अभिषेक, अभिषेक किस लिए दिया जाता है? अभिषेक कशाला दिला जातं? अभिषेक केवल प्रभु की सेवा के लिए. परमेश्वरच्या सेवेसाठी केवळ अभिषेक दिला गेला. अभिषेक के बिना कोई भी सेवा कर नहीं सकता. अभिषेकच्या बिना कोणी सेवा करू शकत नाही. पर व्यक्ति के रूप में वास्तव में वचन सुनते हैं, पवित्र आत्मा अंदर है, फिर भी अजम नहीं हो रहे. परंतु व्यक्तीच्या रूपामध्ये पवित्र आत्मा आत असून पण वचन हजम होत नाहीये. ओके, हम उसके लिए वचन उठाएंगे. त्याच्यासाठी आपण एक क्या वचन, चीज की जरूरत है अभी पता चलेगा. काय आपल्याला आवश्यकता ते समजल. बाइबल में बायबलमध्ये बहुत सारी पत्रिका है, खूप सारे पत्र लिहिले, कम से कम 19 पत्रिका है. त्याच्यामध्ये 19 पत्र लिहिले. उस पत्रिका में त्या पत्रांमध्ये सबसे महत्वपूर्ण पत्रिका सर्व विश्वासियों के डेली जिंदगी के लिए लिखा गया एक पत्रिका. विश्वासी लोकांसाठी विश्वास करण्यासाठी अगर उस महत्त्वपूर्ण पुस्तक. पत्रिका आप ठीक तरीके से मनन करें और उसमें लिखा गया बातों को अपना जिंदगी को मोड़ के चले,
जर त्या पत्रेला आम्ही वाचलं आणि त्या वचनाच्या अनुसार जर आम्ही चाललं आणि आमचं जीवन जर बदललं, आपने सुना गया हर एक वचन आपके अंदर हजम होगा। तुम्ही ऐकणारे हर एक वचन तुमच्या जीवनामध्ये हजम होईल। फिर आपकी जिंदगी यीशु मसीह के जीवन के जैसा होगा। मग तुमचं जीवन प्रभु येशू ख्रिस्ताचं सारखं होईल। आपके द्वारा बहुत कुछ चिन्ह चमत्कार होगा। तुमच्याद्वारे खूप सारे चिन्ह मारा चमत्कार वालों होतील। को जिलाने वाला शक्ति रखेगा। मेलेल्या लोकांना जिवंत करणारी आप शक्ती आहे। प्रार्थना करेगा, वक्त में स्वर्ग आमीन बोलेगा। तुम्ही प्रार्थना कराल तर स्वर्ग आप आमीन पृथ्वी बोलेल। पर बांधेगा, स्वर्ग में बांधा तुम्ही जाएगा। पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात आप बांधले पृथ्वी जाईल। पर खोलेगा, स्वर्ग में भी खोल दिया जाएगा। तुम्ही पृथ्वीवर खोलताल ते स्वर्गात खोललं जाईल। हमें आप नियंत्रण करेगा वक्त में प्रगति को। तुम्ही नियंत्रण कराल प्रकृतीला। सुजाइता योशुआ ने कहा, जसं योशुआ हे म्हणाला, सूर्य हे सूर्य आज अंतमय नहीं होना। आज तू उजेड नाही होणार। हे स्वर्ग आमीन बोलेगा। स्वर्ग आमीन बोलल। एक चीज की जरूरत है हमें वहाँ ही गोष्ट आम्हाला हवंय। उसके लिए वचन प्रेरित उसके लिए लिखा गया एक किताब है, पत्रिका है बाइबल में। आम्ही त्या गोष्टीसाठी दिलेलं एक पत्र आहे बायबल। वो पत्रिका है वास्तव में फिलिपिन पत्रिका। ते पत्र म्हणजे फिलिपिकरास एक पत्र। विश्वास जिंदगी में वास्तव में पृथ्वी पर विश्वास से रहने के समय किस तरीका से जीना चाहिए लिखा गया किताब है। एक व्यक्ती पृथ्वीवर राहत असताना एक विश्वासी कशा रीतीने राहिला पाहिजे हे पौलुस पत्र वास्तव लिहिलंय। में वो लिखा केवल एक टाइम पास के लिए, आणि पौलाने लिहिलं केवळ एक टाइम पास पर करण्यासाठी। लिखना शुरू किया तो परंतु लिहायला सुरुवात आपने केली वास्तव में प्रेरित विश्वास से जिंदगी का अस्तित्व बन गया। वास्तव में प्रेरित लोग उस पत्र आम्ही त्या पत्रामध्ये आम्ही अस्तित्व बनलं गेलं विश्वासी अगर लोकांसाठी। तो वचन एक बात अगर आप पढ़ना शुरू जर करें ते वचन आम्ही एक एक करून और वाचायला अपने सुरुवात केली जीवन को लागू करने के लिए कोशिश आणि करें, जर आपल्या जीवनामध्ये ते लागू करण्याचा प्रयत्न मैं केला आपको तर वादा करता हूँ मी तुम्हाला इस वायदा पृथ्वी करतो, पर आप जयोत्सव का साथ जिएगा। तुम्ही या पृथ्वीमध्ये जय उत्सवाच्या संगीत चालत आमीन, प्रेज द लॉर्ड। आप कोई भी बातों पर आपको कोई हरा नहीं सकता। तुम्हाला कुठल्या गोष्टीवर तुम्ही हरू शकत नाही। हम उस किताब आज हम थोड़ा तो उसका आमीन प्रेज द लॉर्ड धूली निकाल देंगे। आणि आज त्या पुस्तकाचं केवळ आपण धूळ काढू। धूली निकाले तो काफी आप समझने लगेगा, आम्ही ते गोष्टीचं तुम्हाला महत्व समजेल। क्योंकि परमेश्वर का वचन कारण परमेश्वरचं हमें वचन इसलिए दिया है, म्हणून यासाठी दिलं, एक सांत्वना के लिए, एक सांत्वनासाठी, दूसरा भूमिकरण के लिए, त्यांनी भूमिकरण, दूसरा शासन के लिए। त्यांनी शासन अगर पढ़ेंगे इस वचन ते वचन आपण हमें वाचू। दूसरा तिमोथी दुसरा तिमोथी हमें तीसरे अध्याय का तिसरा अध्याय हमें 16-17 वाक्य 16 आणि 17 वाक्य। क्यों परमेश्वर हमें वचन दिया? का परमेश्वराने आम्हाला वचन वचन में दिलं? क्या चीज पढ़े है? वचन मध्ये काय पडलेलं आहे? हाँ, संपूर्ण पवित्र शास्त्र संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की हाँ प्रेरणा से रचा गया हाँ और उपदेश हाँ समझाने, हाँ सुधारने हाँ और धर्म की शिक्षा के लिए हाँ। लाभदायक है। प्रेज द लॉर्ड। ये बातों पर बात परमेश्वर का वचन प्रेज द लॉर्ड को सुनाए जाते हैं। याच वचनाच्या कारणास्तव तुम्हाला परमेश्वर इसमें क्या क्या है? त्याच्यामध्ये काही इसमें क्या काय? क्या है? उपदेश नंबर 1 उपदेश है। त्याच्यामध्ये उपदेश आहे। किस तरीके से वास्तव में प्रेज द लॉर्ड आप चलना चाहिए, मिलने वाला उपदेश। कशा रीतीने आम्ही चाललं पाहिजे त्या गोष्टीचा उपदेश उपदेश वास्तव में प्रेज द लॉर्ड हम एक एक व्यक्ति उसको समझना और उपदेश दिया हुआ प्रेज द लॉर्ड अब उस बातों को दोबारा जीवन जीना जरूरी है। म्हणून सर्वात प्रथम आम्ही त्या वचनाला ऐकलं पाहिजे, त्या उपदेशाच्या अनुसार आम्ही चाललं पाहिजे। आमेन, प्रेज द लॉर्ड। क्योंकि उपदेश देने वाला व्यक्ति, कारण उपदेश देणारा व्यक्ती, कल हम सुना है, काल आम्ही ऐकलं, कौन है? कोण? उपदेश देने वाला व्यक्ति कौन है? उपदेश देणारा व्यक्ती कोण आहे? कल सुना, कल 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 ऐकला आम्ही। बदलापुर वाला है इसलिए पूछ रहा हूँ, हैं? हाँ, परमेश्वर की दूत है, परमेश्वराचे दूत आहे। प्रेज द लॉर्ड। कहाँ लिखा है? कुठं लिहिले? हाँ, कहाँ लिखा है? ढूंढेगा कभी याद ही नहीं है। मैं तो बुढ़ा 61 उम्र फिर भी मुझे याद है। हाँ, किधर लिखा है? ओके, टाइम पास मत करना। माला कितना दूसरा अध्याय का 7वां वाक्य। मलाकीचं पुस्तक दुसरं अध्यायचं 7 वाक्य। हाँ, क्योंकि याजक को चाहिए याजक को चाहिए, याजकाला हवंय हाँ, कि वह अपने ओठों से हाँ, ज्ञान की रक्षा करे हाँ, और लोग हाँ, उसके मुंह से हाँ, व्यवस्था पूछे, हाँ, क्योंकि वह सेनाओं के यहोवा के हाँ। दूत है। आमेन। सेनाओं की यहोवा की दूत है, हर एक प्रभु का दास लोग। सेनाचा यहोवाचा
परमेश्वराचा दूत आहे, हरे उससे प्रभूचे दास होता. उपदेश पूछ के सीखने के लिए बोल रहे हैं. त्याच्याकडे उपदेश बोलून आम्हाला शिकायचंय. ये पूछ के सीखना, हे बोलून वैसे शिकणं. सिखाना का फर्क है. हे बोलून शिकवणं आणि असंच शिकवणं त्याचा फरक काय आहे? बोलिए, पूछ के सिखाना और उसके बाद ऐसे सिखाना, उसका फर्क है. असं शिकवणं आणि बोलून शिकणं ह्याच्यात फरक काय आहे? बोलो. बोला. नहीं मालूम. नाही माहित. ओके, मैं बोलता मुझे मालूम है आप लोग आज मुंह खोलेंगे नहीं, बहुत आसान है इसलिए. उपवास आहे म्हणून आमचे मुख आज उघडणार नाही. हमें मैं उपदेश देना मतलब है मैं आप उप- सुनते रहेगा. मी उपदेश देण्याचा अर्थ आहे की तुम्ही ऐकतच राहाल. आमीन, प्रेज द लॉर्ड. आमीन. फिर वो 4 जगह में गिरा हुआ जैसा हो जाएगा. आणि मग ते 4 जागेवर पडल्यासारखं होऊन जाईल. कुछ कव्वा लेके जाएगा, आम्ही काही कावळा घेऊन जाईल, कुछ प्रेज लो पत्थर के बीच में गिरेगा, काही दगडाच्या कुछ मध्ये कांटे पडल, के बीच में गिरेगा, काही काट्यामध्ये पडल, कुछ सही जगह में गिरेगा. काही चांगल्या जागेमध्ये पडल. परंतु आप पूछ के मुझसे सीखेगा. जर तुम्ही बोलून विचारणार एग्जैक्टली हमें सही जगह पर गिरेगा. तुमच्यावर तो सरळ रस्त्यावर पडला तो जाईल. कौन सी अच्छा है? मग कुठलं चांगलं आहे? इधर क्या पढ़ा है? इथं काय एक वाच? बार और पढ़ लीजिएगा. क्योंकि क्योंकि याजक को चाहिए याजक को चाहिए कारण याजकाला हवंय कि वह अपने ओठों से हाँ, ज्ञान की रक्षा करे अपने ओठों से ज्ञान की रक्षा आपल्या करे. होठाच्या द्वारे ज्ञानाची रक्षा केली पाहिजे. और लोग लोग उसके मुंह से उस मुंह से व्यवस्था पूछे. व्यवस्था पूछे. आणि त्याच्या मुखाच्या द्वारे व्यवस्था ऐकावी. क्योंकि हाँ, वह सेनाओं के यहोवा का हाँ. अब इसका अर्थ समझते हो आप? त्याचा अर्थ आम्हाला माहिती आहे का? इसका मतलब है त्याचा अर्थ असा आहे, आप पूछने से पहले आम्ही तुम्ही बोलण्याच्या पहिला मुझे उस बातों को समझना जरूरी है. त्या गोष्टीला मला समजायचंय. आमीन. आप सुना उस उपदेश को वास्तव में अपने जीवन में लागू करने से पहले मेरे जीवन में लागू करना जरूरी है. आम्ही तुम्ही जे ऐकणार उपदेश आहे त्या उपदेशाला सांगण्यापूर्वी माझ्या इसलिए बोला कि मुंह जीवनात को रक्षा करना म्हणून तिथं लिहिलंय की तोंडाची रक्षा करणं मेरे जीवन में नहीं है. माझ्या जीवनामध्ये नाहीये. आपको बोल के क्या फायदा? तुम्हाला बोलून काय फायदा? आप उल्टा बोलेगे नहीं. आणि तुम्ही उलटा बोलणार नाही. ये थोड़ा बहुत डर होगा. आम्ही तुम्हाला थोडीशी भीती असेल, नहीं तो बोले उम्र हो गया अभी क्या उसका बोलेगा. नहीं तो वही साला सुनते रहना अच्छा है. नाही तर बोलतात की बाई झाला म्हणून गपचूप ऐकणंच मला उधर आहे. उधर पैड़ी के बाजू वाले को बोलेगा. आम्ही तिथं बसून आम्ही बाजूवाल्याला बोलत बड़े बड़े बातें करते हैं. लय मोठे मोठ्या गोष्टी करते, खुद की जिंदगी में नहीं. स्वतःच्या जीवनात क्या नाहीये. बोलेगा? हे बोलणार. Praise the Lord. इसलिए ये बात आपको बोलने से पहले मुझे समझने का, आप इस बातों के अनुसार चलने से पहले मुझे चलने का. म्हणून ही गोष्ट बोलण्याच्या पहिला मला ती समजायचं आणि तुम्ही ते उपदेश पालन केल्याच्या पहिला मला उपदेश पालन करायचंय. इसलिए बोलते प्रेज द लॉर्ड वाहक अदरवाइज तो व्यक्ति यहोवा के दूत है. म्हणून असं बोललं जातंय की तो व्यक्ती किंवा तो दास परमेश्वराचा दूत आहे. इसलिए इस वचन अगर आपका अच्छा होने के लिए जर हे परमेश्वराचं वचन चांगलं आम्हाला फिलिप्पी पसंत चैप्टर में करण्यासाठी एक गहराई के शब्द लिखा है. फिलिपी करामध्ये या पत्रामध्ये एक खूप खोल आप शब्द उस लिहिला. वाक्य को पढ़ेंगे. त्या शब्दाला आपण वाचूया. हम तीसरे अध्याय 3रा अध्याय इसका 10 और 11. त्याचं 10 आणि 11 वाक्य. ताकि मैं उसको हाँ, और उसके मृत्युंजय की सामर्थ्य को हाँ, और उसके साथ हाँ, दुखों में सहभागी होने के हाँ, मर्म को जानूं हाँ. और उसकी मृत्यु की समानता को हाँ. प्राप्त करूं. भाई चलो एक्चुअली पुनरुत्थान के विषय में कुछ शब्द लिखाने हैं. आम्ही तिथं पुनरुत्थान विषयी काही शब्द लिखा लिहिला. है क्या? मराठी में लिखा. ओके. हिंदी में नहीं लिखा ना? ओके, मराठी पढ़ो. माइक में पढ़ो. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य हा. व त्याच्या दुःखाची सहभागिता हा. यांची त्याच्या मरणाला अनुरूप हा. होऊन मी ओळख करून घ्यावी. आमीन. भाई चलो अब इसका अर्थ समझना जरूरी है. भाई चलो त्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे. आप वास्तव में आपको इस तरीके से जीने के लिए इसलिए नहीं हो रहे. आम्हाला या विश्वासी जीवनामध्ये जगणं यासाठी होत भाई नाहीये. चलो हो रहे.
हमें आप और मुझे इस तरीका से जीने के लिए परमेश्वर ने वास्तव में एक शक्ति दिया गया। आम्ही तुम्हाला आणि मला जगण्यासाठी परमेश्वराने एक शक्ती दिलेली आहे. उसको बाइबल कहलाना वाला शब्द है पुनरुत्थान का शक्ति। आणि ते बायबलच्या अनुसार त्या नावाची शक्ती आहे मृत्युंजयचे सामर्थ्य. अगर ये शक्ति आप वक्त पृथ्वी पर जीने के समय उस शक्ति को आश्रय लेके अगर आप जीने, जर आम्ही या पृथ्वीवर जगण्याच्या टाइमाला या सामर्थ्याचा आश्रय जर आपण आप घेतला तर और आम इंसान का कोई फर्क नहीं। तुम्ही आणि एक सामान्य व्यक्तीचा काही फरक नाहीये. नहीं, कोई फर्क नहीं। काही फरक नाहीये. आप इतना तो जानते हैं, तुम्ही एवढं जाणत असाल हमारा खुद का शक्ति के द्वारा ये पॉसिबल नहीं, आमच्या स्वतःच्या सामर्थ्याच्या द्वारे आम्ही काही नाही करू परंतु शकत. पुनरुत्थान का शक्ति के द्वारा ये पॉसिबल है। परंतु मृत्युंजयच्या सामर्थ्याच्या द्वारे सगळं पुनरुत्थान का होईल. शक्ति के एक उदाहरण बोला गया तो मृत्युंजयचं सामर्थ्याचे उदाहरण रोमी म्हणतात. पत्र 8 अध्याय के 11 वाक्य में रोमकरा 8 अध्यायचा 11 वाक्यामध्ये हमें पौलुस से कहता है, आम्ही पाऊल तिथं बोलतो मारा हुआ यीशु मसीह को मेलेला येशूला पढ़ेंगे सो वाक्य वाचू आपण. हर 38 वचन में ध्यान देना। हर व्यक्ती त्या वचनाकडे लक्ष द्या. यदि हाँ उसी का आत्मा हाँ जिसने हाँ यीशु को हाँ मरे हुए में से जिलाया हाँ तुम में बसा हुआ है, हाँ तो जिसने हाँ मसीह को हाँ मरे हुए में से जिलाया हाँ वह तुम्हारी हाँ नश्वर देह को भी हाँ अपने आत्मा के द्वारा हाँ जो तुम में बसा हुआ है हाँ जिलाए। Praise the Lord. अगर यीशु मसीह मरा तो वास्तव में यीशु मसीह का जिलाया ये पवित्र आत्मा शक्ति है। येशू ख्रिस्त मेले तर येशू ख्रिस्ताला जिवंत करणारा ही पवित्र शक्ती. मैं Praise the Lord. वैसा ही हमें भी व तसंच आम्हाला पण अपना जिंदगी में हम पृथ्वी पर जीने का समय आम्ही या पृथ्वीवर जे जीवन जगत आहे इस पुनरुत्थान शक्ति हमें मदद करेगी। या मृत्युंजयचं सामर्थ्य आम्हाला मदत करेल. परमेश्वर मसीह का हर एक वचन के अनुसार जीवन जीने के लिए, प्रभू येशू ख्रिस्ताच्या हर एक वचनाच्या अनुसार चालण्यासाठी. परंतु आपको कुछ बात वास्तव में उसका साथ वास्तव में प्रेज लॉर्ड थोड़ा साथ देना है आणि आम्हाला त्याच्या संगती थोडंसं साथ तभी वो द्यावं. शक्ति प्रेज कार्य करेगा। तेव्हा ती शक्ती आमच्यावर कार्य करेल. बुखार है, आमेन. आजार आहे गोली भी सामने है, आणि गोळी पण समोर आहे, फिर भी नहीं हो रहे, बुखार उधर नहीं रहे। परंतु ताप जात नाहीये. क्यों? का? क्योंकि आपने गोली उठा के खाया नहीं, कारण ती गोळी उचलून आपण खाल्ली गोली नाही. सामने है, आम्ही गोळी समोर आहे. फिर भी गोली उठा के जब खाएगा तभी बुखार खत्म होगा। जोपर्यंत आम्ही गोळी उचलून खात नाही तोपर्यंत ताप कुछ हमारे अंदर है, असं सगळं काही आपल्या पर अंगात ये आहे. उठा के खाने के नहीं हो रहे, परंतु हे उचलून खाण्यासाठी होत क्योंकि नाही. आपकी आज्ञा, कारण आपली आज्ञा आपको वास्तव में ध्यान ना देने वाला बात है, ध्यान न देणाऱ्या गोष्टी, आपके चिड़ी का प्रेम, आमचं शारीरिक प्रेम, दुनिया का शक्ति का अधीनता, आम्ही दुनियाच्या गोष्टीच्या हमें अधीन, शैतान की वास्तव में आपका शैतान घेरने की जो बात है, आम्ही शैतान जो आमच्या घेरण्याच्या ये गोष्टी सब आहे, मिलके वास्तव में या सगळ्या काही गोष्टी मिळून इस शक्ति को वास्तव में अक्षम होने के नहीं दे या रहे। गोष्टीला आम्हाला पाचन व्हायला देत नाहीये. अगर आज आप जर आज तुम्ही इसी में ध्यान दे, आज जर तुम्ही याच्यात लक्ष दिलं तर आओ फिर आप जीने की तरीका से करके प्रेज लॉर्ड आपकी खुद की जिंदगी हमें कहेगा। आम्ही तुम्ही बोलल की जीवन किती सुंदर आहे असं तुम्ही बोलायला सुरुवात करतात. पौलुस वक्त में पहले बोला, पौलुस एक पत्र वाला टाइम पास के मी लिए पहिलं तुम्हाला सांगितलं पाहून केवळ टाइमपास साठी लिहित क्यों होता. लिखा मालूम है? का लिहिलं माहितीये हाँ, बोलता हूँ, का? praise मी the बोलतो Lord। तुम्हाला. AD 61 में वास्तव में पौलुस ने पत्रिका लिखा। AD 61 मध्ये ही पत्रिका पत्रिका वास्तव में प्रेज लॉर्ड लिखने के समय हमें पौलुस रोमन जेल में थे। आम्ही ही पत्री लिहिण्याच्या टायमाला रोम मध्ये जेल मध्ये होता. रोमन जेल दो तरीके का होता है, आम्ही रोम मध्ये 2 टाइपचे एक कारावास तो आहे. सचमुच जेल, एक खरोखर जेल, दूसरा प्रेज लॉर्ड हमें घर में बंदी बना के रखा। दुसरं जेल आहे असं घरामध्ये बंदी बनवून पर मैं ठेवणारं. विश्वास करता हूँ परंतु मी विश्वास करतो रोमन जेल का अंदर नहीं थे, आम्ही रोमच्या कारावासामध्ये पर एक नव्हता. घर में बंदी बनाए। आम्ही तो एका घरामध्ये बंदीवासात जिसको बोलते होता. हैं होम अरेस्ट, आम्ही ते घर में नजर अरेस्ट काय. करके रखना। आम्ही ते हे नजर काय. प्रेज द लॉर्ड। उस
समय त्या समयला पौलुस को वहां तो कुछ पैसे की जरूरत पड़ा आणि पावलाला त्या टायमाला पैशाची गरज पौलुस तो होती फिलिपिन कलीसिया को लिखा आणि फिलिपी कनस मंडळीला त्यांनी लिहिलं मुझे कुछ पैसे की जरूरत है आणि त्या गोष्टीमध्ये पैशाची और गरज मुझे आहे सेवा करने के लिए एक भाई को वहां से भेजना आणि त्याला सेवा करण्यासाठी एक भावाच्या हाताने मला पाठवणं कैसे संदेश वहां पर फिलिपिन कलीसिया में पहुंचाए उसके बाद में नहीं लिखा आम्ही कसं फिलिपी जे कलिशामध्ये पोहोचला संदेश माहित नाही प्रेज द लॉर्ड परंतु एक शब्द लिखा गया पण एक शब्द तिथे लिहिलाय हमें एप्रोप्रारितोस के हाथों को द्वारा ये पत्रिका पहुंचाया है तो लिखा है एप्रोताउसच्या हाताने हे पत्री तो मैं पोहोचवले विश्वास करता हूं प्रेज द लॉर्ड ये भाई वास्तव में आमेन प्रेज द लॉर्ड फिलिपिन कलीसिया का हो सकता है आम्ही मग विश्वास करतो की उनके नाम है एप्रोप्रारितोस त्याचं नाव आहे इप्रिप्तोस उनके हाथों को द्वारा भेजा त्याच्या हाताच्या द्वारे पाठवलं गेलं किसके लिए कशासाठी मनी 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 पैसा पैशासाठी. पैसा के लिए भेजा पैशासाठी आमेन प्रेज द लॉर्ड तो पैसा के लिए जो आवश्यकता है वो कलीसिया को बोला कलीसिया इकट्ठा करके तुरंत प्रेज द लॉर्ड पहुंचा दिया आणि पैशाची आवश्यकता होती कलिशाला सांगितले कलिशाने एकत्र करून ते पोहोचवून टाकलं प्रेज द लॉर्ड परंतु पौलुस वास्तव में हमें पैसा से बढ़कर कुछ बात एप्रोप्रारितोस को पूछा परंतु पौलांनी पैशाच्या बडकर आम्ही इप्रोतोसला काही विचारलं कैसा चल रहे कलीसिया कसं चाललंय मंडळी ये फिलिपिन चर्च किसने शुरुआत की आम्ही फिलिपी मंडळी कोणी सुरुवात केली पौलुस ने पौलांनी कैसे शुरुआत हुआ कसं सुरुवात झालं प्रेरित 16 अध्याय में लिखा आणि गया प्रेरितांमध्ये 16 अध्यायामध्ये पहला लिहिलंय. प्रेज लॉर्ड हमें उधर कैसे कैसे कलीसिया जमा हुआ करके उधर लिखा आणि है पहिले कलिशा कशी जमली तर लिहिलंय. हमें यूरोप अदरवाइज एशिया प्रेज यूरोप हम एशिया सब मिला के देखा तो पहला चर्च है वास्तव में फिलिपिन चर्च युरोप या जागेमध्ये पहिला मंडळी है फिलिपी करस आमेन प्रेज लॉर्ड आमेन तो मैं एक कहना चाहूंगा मी तुम्हाला एकच बोलतो आते ही पूछा कलीसिया कैसे आणि आल्याच्या नंतर पहिला विचारलं मंडळी कशी आहे एप्रोप्रारितोस बोला गया हुआ एप्रोतोस बोललेले शब्द कलीसिया का अवस्था एक बुरा है पास्टर जी आणि कलिशाची अवस्था खूप बिकट आहे आप पास्टर. रहने के समय बहुत अच्छा था तुम्ही होता त्या टायमाला खूप चांगलं लोग होतं. आपको हर बातों को मान के चला आणि लोक तुम्हाला मानून चालत होते अभी प्रेज लॉर्ड कलीसिया के अंदर कोई ऐक्यता है ही नहीं आता कलिशाच्या मध्ये काहीच ऐक्यता एकत्रपणा ना रहने के कारण एकत्रपणा नाही रहण्याच्या लोग कारणास्तव वक्त में झगड़ालू बन गए आम्ही लोक भांडण करणारे बनले. झगड़ालू बनने के कारण आम्ही भांडण करणारे लोग बनण्याचे वास्तव में यीशु मसीह का स्वभाव को छोड़ कर रखा है येशू ख्रिस्ताच्या स्वभावाला इस सोडून तरीके दिले. से वास्तव में कलीसिया का अवस्था है या प्रकारे कलिशाची अवस्था आहे प्रेज लॉर्ड क्योंकि हमें लिखा है प्रभु के वचन में कारण लिहिलंय परमेश्वराच्या ऐक्यता वचनात. केवल यीशु मसीह के द्वारा ही उसकी संपूर्ण होता है आम्ही एकत्र केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे संपूर्ण अवस्थात येतं. हम कितना भी झगड़ा करें आम्ही किती पण भांडण केले तरी झगड़ा करता नहीं आम्ही मैं भांडण मेरे नाही बच्चों को करत. मारता हूँ मी माझ्या लेकरांना मारतो. मार के काट के फोड़ के नहीं जाते आम्ही मारून मिरून मी सोडून देत नाही. जाने का समय कैसा पकड़ता है आम्ही गेल्याच्या टायमाला मी असं पकडतो ऐसा नहीं करना का परत असं नाही करायचं तो चुम्मा सब देके आणि मग चुम्मा वगैरे देऊन मैं जाता हूँ आणि मग मी ये जातो. परमेश्वर के वचन के अनुसार है हे परमेश्वराच्या वचनाच्या अनुसार काट आहे. के नहीं मल्लम पट्टी नहीं करने का आणि कापायचं नाही तर मलमपट्टी पण और करायला काट पाहिजे. के जाते हैं काही काही लोक कापून मल्लम जातात. पट्टी नहीं करते मलमपट्टी करत नाही. प्रेज द स्तोत्र इसका मतलब है त्याचा अर्थ असा आहे, हमें झगड़ा हमारे बीच में होता है आम्ही भांडणं तर होत आहे. चलो भी प्रेज लो सोचता भी होगा आम्ही लेकर विचार पण करते ये दुष्ट पात्र की तरह मारते हैं आम्ही हे दुष्ट आम्ही पास्टर किती मारतोय. पर जब उससे मैं बात करता हूँ परंतु त्यांच्या संगती मी बोलतो हमें प्रेज लॉर्ड उनके विषय के लिए प्रार्थना करता हूँ त्यांच्या विषयासाठी प्रार्थना उसका भविष्य करतो. के बारे में सोचता हूँ त्यांच्या भविष्याविषयी विचार जब करतो उनको पता चलता है आणि तेव्हा त्यांना हमारी समजतं प्रेज लॉर्ड वो जो झगड़ा सारा बात भूल जाते हम यीशु मसीह में प्रेज ऐक्य होता है आणि मग ते भांडणं बिंडणं सगळे विसरून आम्ही प्रभू ये येशू बात ख्रिस्ताकडे केवल यीशु मसीह में इसकी पर्पस है आणि ही गोष्ट केवळ येशू ख्रिस्तामध्ये सिद्धतामध्ये बाकी हर बात प्रेज लो पाकिस्तान इंडिया का जैसा है आम्ही नाही तर बाकी हर गोष्टी इंडिया पाकिस्तान कुछ सारखं आहे. प्रॉब्लम आए तो वास्तव में इंडिया पाकिस्तान का अम्बासडर को बुलाएगा आम्ही काय झालं तर भारत आम्ही पाकिस्तानच्या राजदूतला बोलवलं. ए, आज तेरा लोग हमारे ऊपर गोली चलाए आज तुझे लोक आमच्या लोकांवर इतने गोळी इतने मारले. आतंकवादी हमारा बॉर्डर के अंदर उसका बॉम्ब डाल के गया आणि आतंकवादी येऊन आमच्या बॉर्डर मध्ये येऊन बॉम्ब टाकून पाकिस्तान गेला अम्बासडर सुनेगा आणि पाकिस्तान राजदूत ऐकल. यस सर हा यस सर हा साहेब मैं अभी पाकिस्तान को बुलाता हूँ मी आता पाकिस्तानला बोलवलं. प्रधानमंत्री से बात करता हूँ प्रधानमंत्री संगती बोलतो. ठीक है सर
ठीक है साहेब, सॉरी सर, सॉरी साहेब, खत्म। समाप्त. नेक्स्ट डे फिर से हो जाएगा। आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच होईल. पर यीशु मसीह में जब अपना भाई बहन का भांडण होते जरूर, आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्तामध्ये झगडा होते जरूर, जे भांडण होतं जरूर, पर तुरंत प्रेम हमारा दुश्मनी हम वहां खत्म हो जाते हैं। पण लगेच आम्ही आमची शत्रुता हम फिर से यीशु मसीह में एक हो जाते आणि हैं। परत आम्ही येशू ख्रिस्तामध्ये इतने एक होतो. ऐक्यला वागतो यीशु मसीह में उसका संपूर्णता कारण है। एकत्रताईमध्ये प्रभू येशूमध्ये संपूर्णता इतने आहे. पौलुस वास्तव में इसे मैं ध्यान दिया, आणि पाऊल या गोष्टीमध्ये लक्ष उसके देतो बाद बोलने लगा, आणि मग बोलायला लागतो. हमें यीशु मसीह में जो लोग हैं जे येशू ख्रिस्तामध्ये लोक आहे उसकी विनय, विनय बोले तो वास्तव में क्या बोलते हैं, नम्रता। आम्ही येशू ख्रिस्तामध्ये नम्रता, वो नम्रता की बात केवल प्रेज लॉर्ड दिखाने में नहीं, आम्ही नम्रताची गोष्ट केवळ दाखवण्यामध्ये नाही, उनकी सोच में भी, त्यांच्या विचारांमध्ये, उनके शब्दों में त्यांच्या भी, शब्दांमध्ये पण, उनका प्रवृत्ति में भी, त्यांच्या आचरणामध्ये ये पण, दोनों में लगने का हे दोघांमध्ये पाहिजे. ये व्यक्ति नम्र है। ही व्यक्ती नम्र आहे. प्रेज लॉर्ड, आमेन। यीशु मसीह में एक चीज को प्रेज प्राधान्यता है, येशू ख्रिस्तामध्ये एक गोष्टीला प्राधान्यता आहे. हमें प्रवृत्ति में भी, आम्ही प्रवृत्तीमध्ये, चिंता में भी, चिंता सोच, आम्ही विचारांमध्ये प्रेज लॉर्ड, और शब्दों में भी। आणि शब्दामध्ये पण. प्रेज लॉर्ड, हमारे शब्द सुन के पता चलता है प्रेज लॉर्ड कितना तक वास्तव में आपके अंदर सौम्यता है। आमचे शब्द ऐकून आपल्याला समजतं की आमच्या आत किती नम्रता आहे. हमें बोलने के तुम कम से कम सोचो मैं किससे बात कर रहा हूँ। आम्ही बोलण्याच्या टाइमाला आम्ही विचारलं पाहिजे की आम्ही कुणासंग हमें बोलत आहे. जो व्यक्ति प्रेज लॉर्ड वो सोच को वास्तव खत्म करके जो बात करता है, समझने का प्रेज लॉर्ड उनको वास्तव में क्या नहीं है, हमें जो शरीर में कौन सी है, इंद्रिय चैन नहीं है। आम्ही जर एक व्यक्ती समोरच्या व्यक्ती संगती कसा बोलत आहे त्याचं भान नाहीये तर समजायचं त्याला हर एक अंगों के ऊपर उनकी कंट्रोल ही नहीं, हर एक शरीराच्या अवयवावर त्याचा काही ताबा नाही. आत्मा की फलों की प्राधान्यता है वो। आत्म्याच्या फळाची पहिली प्राधान्य आहे. पौलुस ये सारी बात वास्तव में प्रभावित से हमें पूछ के हमें समझने लगा। आणि पाऊल या गोष्टीला बोलून तो समजायला लागला. उसके बाद तो प्रजे की चिट्ठी लिखी, त्याच्यानंतर त्याने एक पत्र लिहिलं हमें भेज दिया उसके हाथ आणि में। तेही पाठवलं त्यांच्या हाताच्या द्वारे. चलो मैं उसका विकिपीडिया चेक किया, आम्ही कधी कधी विकिपीडिया चेक केलं. हमें प्रेचल पुस्तक में लिखा गया है, त्याच्यामध्ये असं लिहिलंय, एपफ्रादितुस वास्तव में प्रेचल लौटने से पहले एप्रोताइस तो उनको पोहोचायच्या पहिला बहुत बुखार होके, त्याला खूप ताप आला उनको बहुत परेशानी हुआ, आणि खूप त्रास झाला. आखिर में लोग हमें जस्ट कदमों के हमें चिट्ठी लिख के भेजा, आणि लोक जसं समाप्त होऊन त्यांनी चिठ्ठी लिहिली. अब उसमें लिखा है उन्होंने, त्याच्यात लिहिलं त्यांनी, हमें हे मेरी खुशी और मुकुट से भरे लोग, हे माझा आनंद आणि मुकुटाने भरलेले लोक. फिलिप्पियन चर्च का विश्वासी तो संबोधन कर रहे वास्तव में पौलुस, हे मेरा आनंद और मुकुट लोग, मुकुट पाया हुआ लोग। पाऊल फिलिपीकरांच्या लोकांना संबोधित करत आहे की हे माझा आनंद आणि माझा प्रभु यीशु मसीह में हमेशा स्थिर रहो, प्रभु येशू ख्रिस्तामध्ये हमेशा तुम्ही स्थिर राहा. किसी बातों की चिंता ना करो, कुठल्या गोष्टीची तुम्ही चिंता करू नका. हमेशा प्रभु में आनंद करो, हमेशा परमेश्वरामध्ये आनंद करा. हमें तुम्हारा एक आवश्यकता धन्यवाद के साथ परमेश्वर को बोलो। तुमच्या हर एक आवश्यकता आहे परमेश्वराला धन्यवादाच्या संगती तुम्ही बोला. ये बात तो बोल के एक सांत्वना भेजा, आम्ही ही गोष्ट बोलून एक जस्ट सांत्वना दी. की बात तो प्रेज लॉर्ड कैटेगराइज किया, उसके बाद उसको अलग अलग किया हमें विज्ञानी लोगों ने, आणि त्याच्यानंतर त्याला वेगळं वेगळं केलं ज्ञानी लोकांनी. उन्होंने चिट्ठी को 4 अध्याय कर दिया, आणि त्या चिठ्ठीचा त्यांनी 4 अध्याय और बनवले. 4 अध्याय वास्तव में प्रेज लॉर्ड पढ़ने का समय, आणि हे 4 अध्याय मी वाचण्याच्या समय 400 वर्ष वास्तव में भाषण दिया तुम्हें कदम नहीं हुआ। आम्ही 400 वर्ष भाषण दिलं तरी किस समाप्त तरीका होणार. से ज्ञान की संपूर्ण वास्तव में 4 अध्याय में थे। आम्ही कसं ज्ञानाचं संपूर्ण अध्याय समजले 4 वाक्यामध्ये. मी केवळ धूळ काढला. पहला अध्याय में प्रेज बोलने लगा, आणि पहिल्या अध्यायामध्ये बोलायला लागला. पौलुस कहता है, पाऊल बोलतो, मैं तुम्हारे लिए प्रार्थना करता हूँ और तुमने भेजा, हमें इस बातों के लिए मैं धन्यवाद देता हूँ। आणि मी तुमच्यासाठी यासाठी प्रार्थना करतो की तुम्ही जे पाठवलं त्यासाठी मी धन्यवाद करतो. उसके बाद पौलुस बोलने लगा, त्यानंतर पाऊल बोलतो, हमेशा परमेश्वर को महत्व करके
जीना। आम्ही हमेशा देवाला तुम्ही महत्व देऊन तुम्ही पहला जगले अध्याय में पाहिजे. प्रेरित बोलने लगा परमेश्वर का महत्व करके पहिल्या जीना। अध्यायामध्ये त्यांनी म्हटलं की तुम्ही परमेश्वराला महत्व वो देऊन जगा. महत्व किस तरीका से करना चाहिए वो भी दिखा। आणि ते महत्व तुम्ही कसं करायला पाहिजे ते पण फिलिप्पी लिहिलंय. चैप्टर पहला अध्याय के 30 वाक्य में फिलिपिकरास पहिला अध्याय 21 वाक्यामध्ये आप पढ़ेंगे इस वाक्य। क्योंकि मेरे लिए हाँ। जीवित रहना मेरे लिए जीवित रहना माझ्यासाठी जगणं मसीह है हाँ। और मर जाना हाँ। लाभ है. फिर चलो। अगर आपको परमेश्वर को महत्व करके जीना है, जर तुम्हाला परमेश्वराला महत्व देऊन जगायचंय आप ये सोचने का हेच विचार करा. मैं जिंदा रहना मेरे पत्नी के लिए, मेरे जिंदा रहना मेरे पति के लिए, मेरे जिंदा रहना भाई चलो आपके लिए, मेरे लिए, उसके लिए, सबके लिए, इससे बढ़कर आम्ही मी माझ्या पत्नीसाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या लेकरांसाठी ह्याच्यासाठी जगण्यापेक्षा मेरे पत्नी को थोड़ा हो तो क्या बोलते हैं, मैं थोड़ा खुश दिलाने कर मैं तेरे लिए जिंदा। आणि पास्टर त्यांच्या पत्नीला सांगतात मी तुझ्यासाठी जिवंत आहे, खुश करण्यासाठी. और तो वो मूर्ख को पूछते क्यों, ते विचारतात का, तो मैं क्या जवाब देगा। मी काही उत्तर देऊ. इसलिए अभी तक कोई सवाल नहीं किए। म्हणून आता पण काही अगर गलती से पूछे क्यों तो जिंदा है, मेरे लिए, तो मैं तो कभी कुछ देखा नहीं, मेरे लिए जिंदा है। आम्ही ते विचारतील जर तू मुझे मालूम भी नहीं पड़ा माझ्यासाठी पंडित में तू मेरे लिए जिंदा है। मला माहित नाही तू आए तो माझ्यासाठी उल्टा सवाल किया था भैया। असं उलटा जर त्यांनी प्रश्न केला तर मी गेलो. इससे अच्छा है म्हणून ह्याच्या कम से चांगलं कम है ही नहीं दिल में, फिर भी बोलते रहना मुझे जिंदा रहना मसीह है, मरना लाभ है। जर आमच्या मनामध्ये पण नाहीये तर परंतु बोलणं चांगलं आहे. मला ख्रिस्तासाठी जगणे आणि ख्रिस्तासाठीच मरणं आहे. वो अगर 10 बार बोलेगा नहीं दिन में, आम्ही हे जर 10 वेळा जर बोला ना, कम से कम आधा अंदर घुसेगा। आम्ही अर्ध ते आमच्या आत कम शिरत. से कम कमीत कमीत अर्ध क्योंकि हमारा घुसत. हृदय में जो है वही मुंह बात करेगा। कारण आपल्या हृदयामध्ये जे ते आपल्या इसलिए मुखाच्या कम से कम मध्ये. बोलो मुझे जिंदा रहना मसीह है, मरना लाभ आणि है। कमीत कमीत याच बोलत राहा. मुझे जिंदा रहना मसीह है, मरना लाभ है। मला जगणं ख्रिस्त आहे. आज परीक्षा मिलकर बोलेंगे मुझे जिंदा रहना मसीह है, रहना मसीह है, मरना लाभ है। मरना लाभ है. ये घर में जाकर 100 बार बोलना, हे घरी जाऊन 100 वेळा बोला. कम से कम एक बार का अफेक्ट गिरेगा, आम्ही एक वेळाचं महत्व आत येईल. कम से कम। कमीत कमी. क्योंकि एक मुंह हमेशा एक बात करेगा, अगर कुछ न कुछ अंदर उसका धूल रह जाएगा। आम्ही जर एक मुख जर काही ना काही जास्त बोलतो, कमीत कमीत गोष्ट आत राहील. इसके लिए जिंदा है। कशासाठी जिवंत आहे. आप बोले पौलुस को थोड़ी भाई पत्नी और बच्चे थे, अरे पौलुस आगे लाता, आम्ही पाऊल एकटा होता, त्याला कुठं बायकां पोरं होते. इसलिए उन्होंने बोला। म्हणून त्यांनी बोलला. पर पत्रस भी यही बोला है, परंतु पेत्र पण हेच बोलला. यही जिंदगी जिया है। हेच जीवन तो जगला. उसका सासू माँ था, आम्ही त्याचे सासू माँ होती. सासू माँ तो पत्नी भी था ना, आम्ही मग सासू माँ असली तर बायको पण आहे ना. खुद बोला भी है। आम्ही स्वतः बोलला पण. पौलुस पाऊल पत्रस अपना पत्नी को लेकर घूमते रहता, आम्ही पेत्र आपल्या बायकोला घेऊन फिरत आहे. ऐसा मुझे भी ऐसा घूमना मैं भी नहीं चाहते क्या? आम्ही असंच फिरणं काय माझं मन नाहीये का. तो समझ चुका है। म्हणून या गोष्टीला पत्रस समजायचं. वहाँ प्रधानी है, आणि पेत्र हा प्रधान उसका पत्नी थे, आम्ही त्याला बायको होती. फिर भी उसका जिंदगी वास्तव में इस वचन के अनुसार था। परंतु हे तिचं जीवन या वचनाच्या अनुसार होतं. आमेन। हानोक को पत्नी बच्चे सब लोग थे, आम्ही त्याला लेकर बायका सगळे होते. परमेश्वर का साथ साथ चला करके लिखा है। आम्ही हानोकाला बायको लेकर सगळे होते, पण देवाच्या हम ऐसा साथ साथ चलने के कारण म्हणून आम्ही असं संगती परमेश्वर का हम उनके शरीर के साथ उठाया, आणि परमेश्वरने त्याला शरीराच्या वो दिखाने दिया। आणि त्यांनी इसका मतलब समझने का, म्हणून हे अगर समजायचं. आप यही कहेगा जर आम्ही हेच मुझे बोललो तर, जिंदा रहना मसीह है जर मला जगणं लाभ आहे और मरना लाभ है, आणि मरणं लाभ आहे, समझने का आप प्रभु यीशु मसीह के साथ साथ चलना शुरू म्हणून करें। समजायचं की आम्ही येशू ख्रिस्ताच्या संगती चालत आहे. आमेन। क्योंकि यीशु मसीह का स्वभाव था। कारण येशू मसीहचा स्वभाव आपको होता. मालूम है परिचय और एक वचन के कौन सी मुझे याद नहीं, परिचय पौलुस कहता है तू मेरा अनुगारी बनो। आपण जिला असं लिहिलंय की तुम्ही माझ्या अनुसार चाला. और 14 एक 12 कुरिन्थी 14 एक 12 वाक्य कौन सी वाक्य? मेरा अनुगारी बनो। फिलिपिन में कौन सी? दूसरे का 12 वाक्य 3 का 17 थोड़ा पढ़ेंगे। 3 का 17 फिलिपिकरास 3:17. हे भाइयों, ये भाइयों तुम सब मिलकर हाँ। मेरी सी चाल चलो, हैं? मेरी सी चाल चलो। हाँ, मेरा पीछा करो। माझा पाठलाग करा.
हम किसका पीछे करने के लिए आया? आम्ही कुणाचा पाठलाग करायला आलोय? यीशु मसीह का पीछा करने के लिए। येशू ख्रिस्ताचा पाठलाग पर पौलुस करण्यासाठी। किसका पीछे करने के लिए बोल बरं रहे? तू पाऊल कुणाचा बोलत आहे? उसका पीछा करने के लिए बोल रहे। त्याचा पाठलाग करण्यासाठी। तब सोचो, तर विचार कितना करा, हिम्मत से अगर पौलुस बोलता है तो पौलुस कितना तक प्रभु का साथ साथ है। किती हिम्मतच्या द्वारे संत पाऊल बोलत आहे, तर किती तो परमेश्वरच्या संगती चालणारा व्यक्ती ऐसा आहे। मैं नहीं बोल सकता, असं मी नाही बोलू शकत मुझे खुद मालूम है कैसा हूँ, आणि मला स्वतः माहिती मी कसं इसलिए आहे, मैं नहीं बोल सकता। म्हणून मी नाही बोलू तो शकत। मेरा पीछा करो। तुम्ही माझा पाठलाग मेरा करा। पीछा किया तो पता नहीं आप किधर किधर जाके गड्ढा में गिरे। आम्ही माझा पाठलाग केला तर तुम्ही कुठल्या कुठल्या खड्ड्यात पडत मला नाही माहिती, मेरा कोशिश है, परंतु माझे कोशिश मैं भी बोलूंगा, मी पण बोलल, आप मेरा पीछा करो। तुम्ही माझा पाठलाग करा। पर अभी मैं नहीं बोल सकता, आता मी नाही बोलू शकत। परमेश्वर का नाम का महिमा। देवाच्या नावाला महिमा असो। तो इधर कह रहा है इथं बोलत आहे, मुझे जिंदा रहना मसीह है। मला जिवंत राहणं आप ख्रिस्त सोच आहे। रहे हैं मैं किसके लिए जिंदा हूँ? तुम्ही विचार कर मी कुणासाठी जगत आहे? जिंदा रहना मसीह का मतलब क्या है? आम्ही जिवंत राहणं ख्रिस्त त्याचा अगर मैं अर्थ काय? जिंदा हूँ, मी जर जिवंत आहे मैं मसीह का ही सेवा करें। आणि मी ख्रिस्ताचीच सेवा करल, भाई चलो, मरना लाभ है, मरणं मला लाभ बहुत आहे, अच्छा है। चांगलं आहे। उसके बाद उसमें बोल रहे हैं त्याच्यामध्ये लिहिलंय वो अति उत्तम है। आणि ते अति उत्तम असं लिहिलंय। ये बात आप समझते हैं क्या? आम्ही ते समजतंय का? आपको कौन सी बात उत्तम लगता है? कुठल्या गोष्टीला उत्तम वाटतंय? मरण? मरण। उसके बारे में बोलो नका। मरणाविषयी तुम्ही बोलू नका। मरने के लिए चाहता नहीं हम। आणि मरायला आम्हाला कुणाला आवडत नाही। अच्छा, हाथ ऊपर कौन कौन मरना चाहते? कुणाला मरायचं? सच बोलने का नहीं, अभी मरेगा तुम लोग। देखा कोई हाथ नहीं है। आम्ही कोणी हात नाही उचलत। तो और किसी का कारण है। एक कुठल्या दुसऱ्या कारणास्तव होते। एक बदलापुर वाला हाथ ऊपर कर दिया। बदलापूर वो कारण क्या मैं जानता हूँ। ते कारण काय हे माहिती आहे? क्यों मरना चाहता? का मारायचंय? कोई चाहता नहीं। कुणालाच नाही आवडत मारायचं। क्यों? का? मरना नहीं क्या? मरणं आहे ना। पौलुस कहता है अति उत्तम है। पाऊल बोलतो अति उत्तम आहे। एक बातों पर मैं आपके साथ सहमत है, एक गोष्टीसाठी मी तुमच्या संगती सहमत आहे। क्योंकि कारण अगर आप चाहता नहीं है जर तुम्ही नाही म्हटलं तो तर दो कारण हो सकता है। दोन कारण आहेत। एक, आप वास्तव में तैयार नहीं हुआ। तुम्ही वास्तव मध्ये तयार नाही झाले। दुसरं कारण भाई चलो, आप पृथ्वी को ज्यादा प्रेम करता है। तुम्ही पृथ्वीला जास्त प्रेम करता। ये दोनों के थे, हे दोन्ही कारण पर आहे। मैं विश्वास करता पण हूं, मी विश्वास करतो आप वास्तव में तैयार नहीं हो गए हो। तुम्ही तयार नसल म्हणून इसलिए आप विश्वास करतो। अभी मैं भी प्रेम अभी मरना नहीं चाहता। म्हणून मी पण मरायला नाही पाहिजे, प्रेम क्योंकि मैं तैयार नहीं हुआ। कारण मी तयार नाहीये। मैं क्यों डिग्गी मारेगा? मी का मरू? भाई चलो, तो मेरी कहने की मतलब है। माझं बोलण्याचं मतलब पौलुस कहता है मरना अति उत्तम है। आहे। पाऊल बोलतो मरणं अति क्योंकि उत्तम मसीह आहे। के साथ रहना वो बहुत बहुत हर बातों से बढ़कर पसंद करता है। कारण ख्रिस्ता संगती राहणं खूप महत्त्वशीर आहे। पहला अध्याय ये कहता है, पहिली अध्याय अगर हेच आपको बोलतं, मरण के डर नहीं है, जर तुम्हाला मरणाची भीती नाहीये फिर इस पृथ्वी पर कौन सी बातों के लिए आप डरेगा? तर तुम्ही या पृथ्वीवर कुठल्या गोष्टीसाठी घाबरता? सबसे ज्यादा मनुष्य डरते मरने के लिए। आम्ही सर्वात जास्त मनुष्य अगर उस मरणाला घाबरतो। बातों से आप बाहर हो गए, जर तुम्ही त्या गोष्टीमधून बाहेर निघाले तर मैन, फिर पृथ्वी पर वास्तव में आपको कोई चीज का अगर कष्ट आने दे, रोग आने दे, प्रॉब्लम आने दे, परेशानी, आप मरण के डर ही नहीं। आम्ही पृथ्वीवर कुठलं कष्ट येऊ दे, मरण येऊ दे, तुम्हाला काहीच भीती वाटणार नाही। फिर आपकी जिंदगी में आया हुआ हर एक बातों को आप सामना करें। तुमच्या जीवनामध्ये येणारे कष्ट अनुभवला तुम्ही सामना ये करता। वास्तव में यीशु चाहता है हीच गोष्ट येशू आम्ही त्याच्या मनात कि आहे मरण से आपको दूर करके, आणि मरणापासून दूर मरण करून, के डर से दूर करके, मरणाच्या भीतीपासून दूर करून आपका जितना साल यीशु मसीह पृथ्वी पर रखेगा, आम्ही जेवढा पण येशू तुम्हाला पृथ्वीवर केवळ परमेश्वर के महत्व के लिए, परमेश्वराच्या महत्वासाठी, अगर आप अयोगी हैं तुम्ही रोगी आहे तो भी आप डरेंगे नहीं। आम्ही तो पण तुम्ही अगर घाबरणार बहुत नाही। सारी प्रॉब्लम है आपको, जर खूप सारे तो संकट भी आप डरेंगे नहीं। तोपर्यंत तुम्ही घाबरणार अगर नाही। आपका पति, आपका पत्नी, आपका बच्चे वास्तव में आपका छोड़ के गया है, तुमचे बायका तो भी आप डरेंगे नहीं। लेकरं सोडून गेले तरी
घाबरणार नाही. आप हर बातों को सामना करें. तुम्ही हर गोष्टीचा तुम्ही सामना कराल. ये आम इंसान कर नहीं सकते. हे साधारण व्यक्ती करू आम शकणार इंसान नाही. नहीं. एक तो प्रेज लॉर्ड, दूसरे साथी ढूंढेगा. आमेन. दुसरा व्यक्ती आम इंसान चाहते नहीं तो वहां पर खुदकुशी करेगा. एखाद्या व्यक्ती दुसऱ्याला वो जिंदा रहना पसंद नहीं करेगा. जगणं ये त्याला तकलीफ वो उठा नहीं पाएगा. तो कष्ट उचलणार अगर आप उठा रहे हैं तो बस जर तुम्ही आप उचलताय, समझने का तुम्ही समजायचं पृथ्वी पर आपको कोई मरण का डर नहीं. या पृथ्वीवर तुमचा काही मरणाचं तुम्हाला भीती नाहीये. हे प्रभु आप एक एक व्यक्ति से चाहते. हेच प्रभू तुमच्याकडून अपेक्षा करत आहे. पहला अध्याय यही कहता है. पहिला अध्याय हेच बोलत आहे. दूसरे अध्याय क्या बोलते हैं? दुसरा अध्याय काय बोलत आहे? कह रहा है बोलत आहे हमेशा यीशु मसीह में ऐक्यता से रहे. हमेशा ख्रिस्तामध्ये एकत्रपणे उसके राहा. बाद त्याच्यानंतर प्रेम, प्रेम, नम्रता, नम्रता, इसमें बने रहे. त्याच्यामध्ये तुम्ही ये बांधलं बात पाहिजे. तो दूसरे अध्याय कहता हे है. सगळं दुसरा अध्याय मध्ये लिहिलंय. प्रेम में बने रहे. प्रेम मध्ये बनायचं. Praise the Lord. Hallelujah. Amen. नम्रता से बने रहना. नम्रताईमध्ये राहायचं. किसको देखे? कुणाला बघून? पौलुस कहता है पौल बोलतो स्वयं यीशु मसीह को देखो. आम्ही स्वयं ख्रिस्ताला वो बघा. किस तरीका से तुम्हें प्रेम किया. त्यांनी कसं तुम्हाला प्रेम उसकी केलं. नम्रतापन को देखो. त्याच्या नम्रताला बघा. उसकी नम्रतापन की वर्णन त्याच्या नम्रताचं हमें वर्णन दूसरे अध्याय दुसरा अध्याय 5 से लेकर 9 वाक्य में लिखा है. 5 पासून तर 9 यीशु मसीह वाक्य कितना तक नम्र हुआ, येशू ख्रिस्त किती कितना नम्र तक झाला, नीचे उतर कर आया. किती तो खाली प्रभु उतरून के आला. वचन में हम पढ़ते हैं परमेश्वरच्या वचनात यीशु वाचतो. वास्तव में 7 स्टेप नीचे उतरा. येशू ख्रिस्त 7 पायऱ्या खाली उठला. मैन प्रेज द लॉर्ड. हम एक वचन पढ़ेंगे. आम्ही वचन फिलिप्पी वाचू. चैप्टर फिलिपी करा. दूसरे अध्याय दुसरा अध्याय 5 से लेकर 9. 5 वर्षापासून तर 9 वचनापर्यंत 5 से लेकर 8 के पढ़ लीजिएगा. 5 से लेकर 5 ते 8 पर्यंत वाचा. जैसा मसीह यीशु का हाँ. स्वभाव था हाँ. वैसा ही हाँ. तुम्हारा भी स्वभाव हो, हाँ. जिसने हम्म. परमेश्वर के स्वरूप में होकर भी हाँ. परमेश्वर के तुल्य होने को हाँ. अपने हाँ. वश में रखने की हाँ. वस्तु न समझा, हाँ. वरन हाँ. अपने आप को हम्म. ऐसा शून्य कर दिया हम्म. और दास का स्वरूप हम्म. धारण किया हम्म. और मनुष्य की हम्म. समानता में हो गया हम्म. और मनुष्य के रूप में हम्म. प्रकट होकर हम्म. अपने आप को हम्म. दीन किया हम्म. और यहाँ तक आज्ञाकारी रहा हम्म. कि मृत्यु, हम्म. क्रूस की मृत्यु भी सही. आमीन. 7 स्टेप यीशु नीचे उतरा. 7 पायरी खाली उतरले. कौन स्टेप पे हम थोड़ा सा समझेंगे. कुठली कुठली पायरी? नंबर 1 वो अपने आप को नम्र किया. पांचों वाक्य. सगळ्यात पहिलं त्यांनी स्वतःला नम्र केला. उसके बाद समत्व तुल्यता बाजू में रख दिया. आम्ही तो जे तुल्य होता ती गोष्ट त्यांनी बाजूला ठेवली. तिसरा उस तुल्यता को त्याग दिया. आम्ही त्या तुल्यताला त्यांनी त्यागला. चौथा दास रूप लिया. आणि दासाचं रूप घेतलं. पाचवा मनुष्य के सादृश्य में रहा. मनुष्याच्या सादृश्य रूप मध्ये. छेवा 6वा अपने आप को नम्र कर दिया. आणि त्यांनी स्वतःला नम्र केलं. 7वां मरण तक प्रभु की हर बातों को मानने वाला बन आम्ही गया. मरणाला पण आणि परमेश्वरच्या हर एक गोष्टीला मानणारा व्यक्ती. इतना तक यीशु नीचे उतरा. इतकं तर येशू खाली उतरले मर गया. आणि मेले. अभी नीचे उतर नहीं सकते. आता खाली नाही उतर. एक दिन एक बहन एक दिवस एक बहीण गुलाबा बनले. मैंने उसको पूछा त्याने विचारलं तो कैसे तेरा पति को जीता. तू कसं तुझ्या नवऱ्यासंगती जगत आहे. वो बोलने लगा ते बोलायला लागले. पास्टर जी मेरे पति से शादी हो के वक्त तो मैं 11 साल हो गया. मी माझ्या नवऱ्यासंगती लग्न करून 11 वर्ष झाले. 11 साल खत्म हो गया. 11 वर्ष समाप्त 12 झाले. शुरू होने के टाइम 12 सुरुवात होण्याच्या समय वो मेरा 5 साल आमेन प्रेज लॉर्ड आमेन कम कर दिया. माझ्या जवळ येणं त्यांनी कमी केलं. मुझे पता चला मेरे सहेली के द्वारा. मला समजलं माझ्या मैत्रीच्या द्वारे. विरार में प्रेज लॉर्ड मेरे पति और किसी के साथ संबंध रख रहे हैं. विरार मध्ये माझा पती आणि एक दुसरी बहीण आहे त्याच्यासंगती मेरे संबंध. सहेली ने बोला माझ्या मैत्रिणीने सांगितलं चलो चला तो के आएंगे. आम्ही त्याला मारून येऊया. परंतु मैं गया नहीं. परंतु मी गेले नाही.
पहले डेली आता था घर पे, पहिलं रोज यायचा घरी, अब एक दिन छोड़ कर आने लगा। आता एक दिवसाच्या बढ़ते गए। नंतर वाढत गेला, हमें 3 दिन के बाद आने लगा, 3 दिवसाच्या नंतर बढ़ते गया। वाढत गेला, 1 हफ्ते के बाद फिर आने लगा, 1 आठवड्याच्या बढ़ते गया। वाढत गेला, 2 हफ्ते तक प्रेज लॉर्ड आ गया, 2 आठवड्याच्या नंतर आला, तो मैं कुछ नहीं बोला। तरी पण मी काही बोललो नाही। मैं आज से 30 से पहले के जैसा उसको प्रेम करते गया, बातचीत करते गया। मी पहिल्यासारखं प्रेम करत गेले आणि बोलत गेले। इवन आपको तक नहीं बोला मैंने, एवढं तर मी तुम्हालाही नाही मैं सांगितलं, प्रार्थना करते गया। मी प्रार्थना करत गेले। ऐसा कम से कम 4 साल बीता, असं 4 वर्ष फिर झाले, भी आपको पता नहीं चला, म्हणून क्योंकि परत आपको तुम्हाला पता होने नहीं दिया मैंने। तुम्हाला माहित नाही झालं, कारण मी तुम्हाला माहिती होऊ मेरा नाही पति दिलं। को किसी का सामने भी प्रेज लॉर्ड मैं वास्तव में नीचा करने को नहीं चाहा। माझ्या पतीला कदापि कुणाच्या समोर मी अपमान मैं करण्याचा हर बातों को सहते गया। हर गोष्टीला मी सहन करत बच्चों गेले। को मुझे बोला, माझे लेकर मला बोलले, कम से कम पास्टर को तो बोल, कमीत कमी पास्टरला तर तो बोल, प्रार्थना तो करेगा। प्रार्थना तर करल। नहीं बोला मुझे, नाही म्हणा। मैं आखिरी में शेवटी एक दिन परमेश्वर की आत्मा उसके अंदर कार्य किया। एक दिवस देवाच्या आत्म्याने त्याच्या जीवनात कार्य केलं। उन्होंने पूछा, त्याने विचारलं, मैं तुमसे एक बात पूछूं? मी एक गोष्ट विचारू? अभी 4 साल हो गया, मैं 2 हफ्ते के बाद तेरा पास आ गया। 4 वर्षाच्या नंतर मी 2 आठवड्याच्या नंतर मी तुझ्याकडे आलो। तूने मुझे एक भी शब्द क्यों नहीं पूछा? तू मला एक शब्द पण का नाही विचारला? वो बोलने लगा, ते बोलायला लागले, मुझे मालूम है, मला माहित आहे, मेरे साहिली ने बोला है, माझ्या मैत्रिणीने सांगितलं, आप विरार में प्रेज और किसी के साथ आप है। तुम्ही विरार मध्ये कुणाच्या संगती राहते, और मैंने आपको पूछा, परंतु मी तुम्हाला बोललो नाही, क्योंकि मुझे पसंद ही नहीं है प्रेज, ये पूछ कर भी आपको दुख देना मुझे पसंद नहीं है। मला तुम्हाला विचारून तुम्हाला दुःख देणार परंतु मला प्रार्थना करते. चांगलं वाटत नाही, म्हणून परत मुझे विश्वास था, मला विश्वास मेरा होता, परमेश्वर एक दिन मेरे पति को मोड़ कर लेकर आएगा। माझा परमेश्वर माझ्या पतीला एक दिवस परत घेऊन येईल। वो मेरा मेरा पति मुझे ऐसा पकड़ा पास्टर, आणि माझ्या नवऱ्याने मला असं पकडलं, वो कहने लगा, तो बोलायला लागला, ये सब कहाँ से सीखा तू? हे तू कुठून शिकली? वो बोलने लगा, ती बोलायला आपको लागली, मालूम नहीं कि मैं चर्च में जाता, चर्च में जाते पर तो मालूम तुम्हाला माहित नाही का मी चर्च मध्ये उधर का जाते? उधर का उधर ये सब सिखाते तुम्हें। मग त्याचा नवरा म्हटलं, हे हमारे बहुत शिकवतात सिखाते का? हमें। आज से मैं निर्णय ले रहा हूँ, आजपासून मी निर्णय घेते, अभी तुझे छोड़ के मैं किधर भी नहीं जाएगा। मी तुला सोडून कधी जाणार तू मुझे नाही। क्षमा करेगा ना? तू मला क्षमा करशील? बोला, मैं आपको क्षमा करते जा रहे आम्ही ती बोलली, मी तुम्हाला क्षमा करतच हैं। आहे. एक भी बात पूछा नहीं, म्हणून ते एक पण शब्द क्योंकि मुझे विचारला. मालूम है कारण मला माहिती आहे, अभी इस तरीका से गुजरना मेरा पापा अदरवाइज मेरा पिता की इच्छा है। म्हणून मला या रस्त्याच्या द्वारे चालायचे, माझ्या परमेश्वराला माहिती वो आहे. गुजरने के लिए बोला गया। म्हणून मला त्या रस्त्यावर चालण्यासाठी अगर लागलं. मैं गुजरूं आणि जर मी और चाललो तुमको पूछूं आणि तुला विचारू, तो ना गुजरा का बराबर है। आम्ही नाही असल्या अवस्थामध्ये, इसलिए मैंने आपको पूछा नहीं, म्हणून मी विचारला नाही, क्योंकि मुझे मालूम था कारण मला माहिती एक आहे, दिन इस तरीका से मेरे परमेश्वर मेरे सामने आपको लेकर आए। मला माहिती आहे, माझा देव तुला एक दिवस माझ्या समोर घेऊन येईल. ऐसे बहन को मेरे जिंदगी में नहीं देखा। अशा बहिणीला मी माझ्या जीवनात कधी पाहिलं नाही. अभी दोनों बपतिस्मा लिया, आता दोघांनी बाप्तिस्मा घेतला. चलो हमें परमेश्वर की मंडली में अच्छा बीते जाए। परमेश्वराच्या मंडळी दोघेही चांगले आप चालत समझने का, तुम्ही समजायला पाहिजे, आपकी जिंदगी का प्रॉब्लम परमेश्वर जानता नहीं है। तुमच्या जीवनामध्ये चाललेली हर एक कठीणाई परमेश्वर जाणत नाही का? जानता है तो जाणत येतं. चुप रहना। शांत राहा. तू जितना ऊंचा बोलते जाएगा, तू जेवढा उंच जितना बोलत बड़ी जाशील, तरह तुम बोलते जाएगा, जेवढा बोलत जाशील, उतना नफरत उसके अंदर पैदा होगा। अबे त्याच्यामध्ये तुझ्याकडे अगर तू जितना चुप होते जाएगा, तू शांत राहशील, प्रभु की स्वभाव तेरे अंदर आते रहेगा। परमेश्वरचा स्वभाव तुझ्यामध्ये येत उसे जाईल. उस समय तू विजयी होकर तू वास्तव में प्रेज द लॉर्ड जो बातों को सामना करके रहेगा तू। आणि जर तू विजयी होशील, जर त्या अगर तू खड़ी खड़ी उसका सामना उसके खिलाफ बोल रहे, जर तू घडी घडी त्याचा सामना इसका मतलब करशील, तू परमेश्वर के स्वभाव के विरुद्ध है। म्हणजे तू परमेश्वरच्या स्वभावाच्या उनके विरुद्ध आहे. स्वभाव को देखो, त्याच्या स्वभावाला बघ. उन्होंने पहला क्या किया? पहिला काय केलं उन्होंने त्याने? कहा प्रेज द लॉर्ड, अपने आप को नम्र किया, त्याने पहिला नम्र केलं स्वतःला. परमेश्वर का तुल्य स्थान जो बाजू में रख दिया, त्याने परमेश्वरचं तुल्य स्थान सोडलं. तीसरा वो स्थान त्याग दिया। त्यांनी त्यागलं ते स्थान. 14 दास
रूप लिया आणि 14 दासाचा रूप मनुष्य के घेतला. सादृश्य में हुआ आणि मनुष्याच्या अपने आप को सादृश्यात नम्र की त्यांनी स्वतःला नम्र केला. मरण तक उसकी बातों को मान के रहा. मरणापर्यंत त्याच्या गोष्टीला तो मानत राहिला. अब इसके नीचे वो उतर नहीं सकता. त्याच्या अजून खाली तो उतरू शकत नाही. किसी से बात कर रहे परमेश्वर पुन्हा संगती तर देवाचा आत्मा बोलत आहे. शुक्र हो शांत राहा. मैं परमेश्वर करके जाना. मी परमेश्वर हे जाणा. यही भक्त शास्त्र कहता है. हे पवित्र शास्त्र जाणा. संख्या 46 स्तोत्र संहिता 10 वाक्य 46 पढ़ लीजिए. त्याचं 10 वाक्य आहे. चुप हो जाओ. शांत राहा. चुप हो जाओ चुप हो जाओ शांत हो और जान लो और जान लो आणि जाण कि मैं ही परमेश्वर मैं ही परमेश्वर है. मी ही परमेश्वर आहे. हमारी अशांतता है. आमची अशांतता आहे. हमें दो चीज पैदा करता है. दोन गोष्टी जन्माला एक आणतात. परमेश्वर का गुण तेरे अंदर से जाते हैं. एक परमेश्वराचं गुण आमच्या जीवनातून निघून जातं. दुसरा वो व्यक्ति को वहां पे परमेश्वर उनका ऊपर कार्य करने के नहीं होते. आणि परमेश्वराला त्यांच्यावर कार्य करण्यासाठी होत ये नाही. दोनों हमारे अशांतता का कारण होते. हे दोन्ही गोष्ट आमच्या अशांतताच्या कारण आहे. इतना तो बोल के तेरी जिंदगी में तूने क्या पाया? एवढं बोलून तुझ्या जीवनामध्ये तू काय प्राप्त कुछ नहीं केलं? पाया. काहीच नाही प्राप्त केलं. अभी भी मौका है. आता पण चुप हो जाओ. शांत राहा. Love him as it is. आणि तू पहले की तरह प्यार करो. पहिल्यासारखं तू प्रेम कर. उसमें कमी नहीं होना चाहिए. त्याच्यामध्ये कमी नाही व्हायला पाहिजे. सहना पड़ेगा. सहन करायला लागल. जितना दिन तुम सह रहेगे ना तुम्हारे अंदर आने वाला एक ईश्वरी स्वभाव है. जेवढं तुम्ही सहन कराल ना तुमच्या जितना तू बोलते जाएगा ना तुम्हारे अंदर आने वाला उस स्वभाव शैतानी स्वभाव. जेवढं तुम्ही बोलत जाल ना तुमच्यामध्ये येणारा स्वभाव शैतानी स्वभाव असेल. वरन के वक्तों में आम इंसान का हमारा हे फरक है. साधारण व्यक्ती आणि आपल्या यीशु मसीह जीवनामध्ये. 7 स्टेप नीचे उतरने के कारण येशू ख्रिस्त 7 पायऱ्या परमेश्वर ने 7 स्टेप ऊंचा कर दिया. देवाने त्याला 7 पायऱ्या उंच करून टाकल्या. 9 से लेके 9 पासून 11 वाक्य. 11 वाक्यापर्यंत. फिलिपिन चैप्टर दूसरा अध्याय का 9 से लेके 11. फिलिपिकरस 2 9 ते 11. इस कारण हाँ. परमेश्वर ने हाँ. उसको अति महान किया उनको महान किया. और उसको वह नाम दिया हाँ. जो सब नामों में श्रेष्ठ है हाँ. कि जो स्वर्ग में हाँ. और पृथ्वी पर हाँ. और पृथ्वी के नीचे है हाँ. वे सब यीशु के नाम पर घुटना टेके हाँ. और परमेश्वर पिता की महिमा के लिए हाँ. हर एक जीव अंगीकार कर ले. 7 स्टेप ऊंचा गिनते रहो. 7 पायऱ्या वर परमेश्वर केलेल्या. सबसे ऊंचा कर दी. सगळ्यात पहिला केला परमेश्वराने. नंबर 1. पहिला. नंबर 2 सारा नामों से ऊंचा नाम दे. दुसरं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव. नंबर 3 3 हर एक घुटना टेके उनके सामने. हर एक घुटना त्याच्या समोर नंबर टेकला. 4 स्वर्ग में. स्वर्गात. नंबर 5 आम्ही 5 भूमि में. आम्ही भूमीमध्ये. नंबर 6 भूमि के नीचे. भूमीच्या खालच्या नंबर भागात. 7 7 उनकी सार महत्व के लिए हर एक जीव वही परमेश्वर करके कबूल करे. हर एक जीव आम्ही कबूल करतील त्याला. खाली उतर. नहीं छोड़ना नहीं पड़ेगा. खाली उतरायलाच लागल. जब तक उतरेगा नहीं जोपर्यंत उतरणार नाही तब तक वक्त में ऊंचा करेगा नहीं. तोपर्यंत तो उंच करणार नाही. नीचे उतरना. खाली उतरणार. आशीष अगर आना है. जर आशीर्वाद घेऊन आशीष यायचे. माउंटेन में नहीं चढ़ते. आम्ही आशीर्वाद आशीष डोंगरावर पहाड़ नाही. में नहीं चढ़ते. आम्ही डोंगरावर नाही चढत. आशीष उड़ते तराई में. आम्ही आशीर्वाद दरीमध्ये असतो. हमें पानी उतरते हैं प्रेज लॉर्ड तराई की ओर. पाणी उतरतं. आम्ही सदा में प्रेज लॉर्ड ऊंचा जगह पर पानी चढ़ता नहीं है. पाणी उंच जागेवर चढत नाही. अगर परमेश्वर ने कुछ आशीष तू आज पाना है जर परमेश्वराकडे तुला आशीर्वाद प्राप्त तू करायचे नीचे उतर. तुला खाली उतरायचंय. मैं ऐसा है तो असं आहे तर परमेश्वर तुझे सबसे ऊंचा करे. परमेश्वर तुला सगळ्यात श्रेष्ठ करल. हमें प्रेज लॉर्ड. हम दूसरे अध्याय ये कहता है. दुसरा अध्याय हेच. तीसरे अध्याय में क्या लिखा? तिसरा अध्याय काय बोलत उसमें आहे? लिखा है त्याच्यामध्ये लिहिलंय हमेशा आनंद करे. हमेशा आनंद करत राहा. कौन से वाक्य में? तीसरा अध्याय का पहला वाक्य. इसलिए हाँ. हे मेरे भाइयों प्रभु में हाँ. आनंदित रहो. हाँ. हमेशा आनंद. हमेशा आनंद.
जो व्यक्ति वास्तव में आनंद करने के लिए कब होगा? एका व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद करण्यासाठी कधी होईल? कल मैं बहुत टेंशन में हुआ, आम्ही काल पासून खूप टेन्शन मध्ये होतो. मेरे पत्नी के मैंने बोलने लगा, आम्ही त्यांच्या पत्नीला सांगितलं, बहुत टेंशन हो रही। और क्यों? मैं बोला अभी मेरे को 9 लाख रुपए की जरूरत है, अभी आम्ही त्यांनी सांगितलं की मला 9 लाख रुपयाची जरूरत आहे आता. हमें चर्च को साउंड प्रूफ करने के लिए, साउंड बंद करने के लिए आम्ही आवाजाला बंद करण्यासाठी चर्चला तेवढे पैसे पाहिजे. 2 लाख रुपए मैंने प्रेज लॉर्ड कल कोलाबा की बहन से उधार लेकर आया। 2 लाख काल गुलाबाच्या बहिणीने एक कोलाबा में कल उधार अनाउंस हुआ, जिसका फिक्स डिपॉजिट है मुझे उठा के दे। काल गुलाबामध्ये अनाउन्स झालं की फिक्स डिपॉझिट याच्याकडे त्यांनी मला द्यावे पैसे. आमीन प्रेज लॉर्ड। तो एक बहन हाथ ऊपर करके बोला 50,000 देगा, 4 महीने के बाद दे देना। आमेन. एका बहिणीने हात वर केला, बोले 50,000 देईल, 4 महिन्यांनी परत द्यायचं. इधर बोलने के लिए डर लगता है, आम्ही तर बोलायला भीती बदलापुर वाटते. में बोलने के लिए डर लगता आणि बदलापूर मध्ये भीती वाटते बोलायला. है। क्यों डर लगता है? का माहितीये का? क्योंकि देगा नहीं, कारण देणारच नाही तर है तो भी नहीं देगा, असला तरी देणार नाही. इसलिए मैं बोलना बंद कर दिया। म्हणून मी बोलायचं बंद अंत में केलं. प्रार्थना करो। म्हणून मी केवळ प्रार्थना करतो. हमें तो बहुत टेंशन आया। म्हणून खूप चलो tension व्यक्ति 2 लाख उठा के लेके गया, आम्ही ते 2 लाख घेऊन अभी बहुत सारे पैसे एक हफ्ते के अंदर मुझे देना है। एक आठवड्याच्या आत मला पैसे द्यायचे. सब सैटरडे से काम शुरू होगा। आम्ही शनिवार पासून काम सुरू होईल. तो मेरा पत्नी मेरे को बोला तू सर फोड़ के क्या फायदा, डोकं फोडून काय फायदा? तू खुद बोलता है ना, तुम्ही स्वतः बोलता ना, भाई चलो प्रभु है ना, प्रभु है ना, प्रभु जानता है ना, ना प्रभु जानतो ना, अभी क्यों सिर फोड़ रहे? मग कशाला डोकं फोडताय? सही बात, सही बात। शाम हो गए, मैं आराम से खाना खा सो गए आम्ही शांत झालो आणि आरामशीर जेवण खाऊन झोपलो. और मुझे विश्वास है आणि मला विश्वास आहे परमेश्वर जरूर करेगा। परमेश्वर जरूर कार्य करा. मेरा कहने के मतलब माझं बोलण्याचं मतलब आहे, आनंद रहो। आनंद मध्ये राहा. कब हम आनंद हो सकते हैं? कधी आम्ही आनंद What is mean that? आनंद म्हणजे काय? आपकी जिंदगी में आमच्या जीवनामध्ये तकलीफ होगा, आम्ही कठीणाई होईल. आपकी जिंदगी में आपल्या जीवनात परेशानी होगा, आम्ही परेशान सगळं होईल. पति के द्वारा, आम्ही नवऱ्याच्या शिक्षक के द्वारे, द्वारा, आम्ही लेकरांच्या द्वारे, पास्टर के द्वारा, पास्टरच्या द्वारे, हमें सभा के कलीसिया के द्वारा, कलीसिया सभाच्या एक द्वारे, एक व्यक्ति के द्वारा एक एक व्यक्तीच्या द्वारे आपको वास्तव में परेशानी होगा। तुम्हाला कठीणाई और होईल. ये सारी परेशानी आपकी जिंदगी में घेरने का समय पर भी ही कठीणाई तुम्हाला आप घेण्याच्या दिल के समयला अंदर रखने वाला शानदार है, आपकी जिंदगी का समाधान, उससे मिलने वाला खुशी। आम्ही तुम्ही आपल्या हृदयामध्ये ठेवलेली शांती आणि समाधान हेच आहे तुम्हाला मिळणारी खुशी, आनंद. बहन, हमारे क्रिस्तीय जिंदगी में यही बात है। आमच्या ख्रिस्तीय जीवनामध्ये हीच गोष्ट आहे. प्रॉब्लम है, आम्ही समस्या आहे, परेशानी है, आम्ही कठीणाई सब आहे, कुछ है, सगळं आहे, फिर भी एक समाधान। परंतु एक समाधान आहे. क्या समाधान मालूम काय है? समाधान आहे? मेरा प्रभु जानता है, माझा परमेश्वर जाणतो, उचित समय पर अपना काम पूरा करेगा। उचित समयवर तो आपलं काम जरूर पूर्ण करेल. हालेलुया, हालेलुया. इसमें लिखा गया है लिहिलंय, हमें हमेशा आनंद रहो। हमेशा आनंदामध्ये राहा. उसके बाद हमें लिखा है त्याच्यानंतर लिहिलंय, इस पृथ्वी का हर एक चीज को कचरा समझो। आम्ही या पृथ्वीच्या हर एक गोष्टीला तुम्ही कचरा समजा. कुत्ता मतलब क्या बोलते हैं हिंदी में? कूड़ा. कूड़ा समझो, कूड़ा। कचरा समजा. हम तो नहीं समझते। आम्ही तर नाही समजत. माझा, माझा, मेरा है, माझा, सब मेरा है। सगळं माझं आहे. मैं आपको बोलता हूँ मेरा है करके प्रयोग बाइबल में है क्या? मी तुम्हाला एक विचारतो, माझा आहे म्हणून बायबल मध्ये शब्द आहे का? कोई है क्या ऐसा बाइबल में? असं काय आहे का बायबल मध्ये? मेरा है। माझं आहे. थूकने के लिए 5 बार, थुकायला मुतने के लिए 6 बार। मुतायला 6 वेळा. हमें पैसे दो, पर इतना इधर कितना तो बैठे मुझे नहीं मालूम। इथे किती बसलेत मला नाही माहिती. अच्छा पीछे तो किसी को पता नहीं करते।
चांगलं आहे, पाठीमागे आहे म्हणून कोणाला माहित नाही. अभी सबको थूकने के लिए प्रेज लोग एक क्या बोलते हैं, हमारा गांव में जो बुड्ढे लोग रहता है ना, उनको एक ऐसा कोड़ामी बोलते हैं, कोड़ामी. आप लोग क्या बोलते हैं? थूका थूका थूका. हाँ, थूकता. उसको एक एक दे देना सबको. इस्लाम में तो बोल सकते हैं उनको, वो क्या बोलते हैं, वो भी नहीं पीते इसलिए थूकने के लिए आते करते. इस्लाम लोक असे आहेत की ते थुका पण गिळत नाही मुस्लिम म्हणून लोग थुका. बात में प्रेज लोग उनका वो क्यों ये भी इतना तो नहीं करते. मुस्लिम लोक वो थुका भी पण थूकने के लिए गिळत बार नाही. बार जाते हैं. म्हणून ते पण थुकायला अभी बाहेर पडतात. कौन से मुस्लिम है मालूम नहीं. हे माहित नाही कोणचा मुस्लिम. मेरा कहने के मतलब है कृष्ण, माझं बोलण्याचं तात्पर्य आहे, हमें इधर जो लिखा गया, इथं जे लिहिलंय हर एक चीजों को पूरा समझने का, चाहे कितना कीमती हो, हर एक गोष्टीला तुम्ही कचरा समजायचा, किती पण किमती असलं तरी. घर हो, घरी, जगह हो, जागा, गाड़ी हो, गाडी, हर चीज हो, हर गोष्टी हो, वो सब कुआ समझे. त्याला तुम्ही कचरा समजायचा. हम कहीं नहीं हो रहे, आम्हाला होत नाही, हम बोलते आम्ही बोल ये सब मेरा है. हे सगळं माझं आहे. बाइबल में आई ऐसे के शब्द मार डालने के लिए बोलते हैं. बायबल मध्ये असं लिहिलंय, मी हे शब्द मारण्यासाठी सांगत आहे. मार डालने का उन शब्दों को मारायचं त्या शब्दाला. नहीं. इवन प्रार्थना सिखाने के टाइम वास्तव में परमेश्वर यीशु मसीह ने क्या सिखाया? येशू ख्रिस्तानी प्रार्थना शिकवत असताना काय म्हणाले, काय शिकवलं? दिन भर की रोटी आज मार देना, ऐसा बोले क्या? असं बोललंय का? आज दिवसाची रोटी मला मुझे देना बोले क्या? मला दे असं दिलंय का? हमें देना. आम्हाला देना. मैं फिर हम ये आई को, ये आई का शेप मालूम है? आई इंग्लिश माला आई कैसा रहता है? इंग्लिश मध्ये आय कसं असतं? आई. भूसा कैसा रहता है? भूसा खेतों में भूसा निधन तो कसं फल असतं? है, निधन करेगा. ज्याला फळ आहे ते वाकून राहतं. मुझे काटो, मला कापा, मुझे काटो, मला कापा, मुझे काटो. मला कापा. भूसा कैसा रहेगा? निधन कसं? आई. सरळ उभा, वो ऐसा रहेगा. तो सरळ उभा राहील. इसको क्रूस पर चढ़ा. त्यालाच क्रूसावर टांगायचंय. तेरी जिंदगी में आनंद चाहिए ना? तुझ्या जीवनामध्ये आनंद पाहिजे, आमेन. कैसे लोग इसको क्रूस पर चढ़ाने. त्याला क्रूसवर इसलिए चढवायचं. पौलुस कहता है, पण पौल बोलतो गलाती पत्री गलाती पत्र दूसरा अध्याय दुसरा अध्याय 20 वाक्य 20 वाक्यामध्ये लिखा गया है, त्याच्यात लिहिलंय, मैं मी आई क्रूस पर ऑन द क्रॉस. आमेन. मी क्रूसावर स्वतःला खेळतो. मैं मी क्रूस पर चढ़ाया गया हूँ. मी क्रूसावर चढलो. अब मैं जीवित ना रहा. आता मी जीवित नाहीये. और पढ़ेंगे इस वाक्य मराठी में पढ़ के सुना. मराठीमध्ये वाचूया. मी ख्रिस्ताबरोबर हाँ, मी बोले तो जब सब पता नहीं चलेगा. नृत्य आएगा. मी किंतु मला. हाँ, बाकी मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे हा. आणि यापुढे मी जगतो असे नाही, हा. तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. ये मी को चढ़ाने का, हे मीला चढवायचंय. यही मुश्किल हो रहा है. हेच कठीण होत इसलिए राहिले. मैं बोलते म्हणून बोलत नाही. माझा है, मेरा है. माझा आहे, माझा आहे. मैं एक ही चीज को मेरा करके बोलेगा पृथ्वी पर. मी एक ही चीज को. मी एकच गोष्टी बोलल पृथ्वीवर, माझा आहे म्हणून. कौन सी चीज है? ती कुठली गोष्ट आहे? बोलिए. बोला. हैं? जल्दी. वो उसको मैं बांटेगा नहीं किसी. वो मेरा है. ते माझे आहे. बाकी जो है मेरा पर सब आपका है. बाकी जे काय आहे ते सगळं तुमचं आहे. मेरा घर तक आपका है. माझं घर पण तुमचं आहे. मेरा घर मेरा घर आप ही चला रहे. माझं घर तुम्हीच चालू मेरा आहे. घर का एक वस्तु आप लोगों ने दिया दान है. माझ्या घरामध्ये हर एक वस्तू तुम्ही दिलेली दान अगर आहे. आप देना बंद करें हम भूखा रहेगा. आम्ही तुम्ही जर देणं बंद केलं तर आम्ही उपाशी राहू. मैं भूखा नहीं रहेगा. मी उपाशी नाही राहणार.
मुझे पेंशन है, मला पेन्शन, ये भूखा है. मी उपाशी राहील. Praise the Lord. मैं कदापि मेरे चीज को अपना भीतर मेरा करके नहीं समझा. मी माझ्या गोष्टीला कदापि माझं आहे म्हणून कधी बोललो नाही. Praise the Lord. और उन्हें दे ना दे मैं कुछ पूछता तक नहीं. आम्ही ते देतात ना देतात मी काही विचारत नाही. कोई भी चीज मेरा करके समझता भी नहीं. मी कदापि माझे सर्व काही मी समजत नाही. जो लोग अगर पूछते हैं, जर विचारते उनके आवश्यकता के कारण पूछते हैं. त्यांच्या आवश्यकतेच्या कारणास्तव अगर मेरा पास है माझ्याकडे आहे तो मैं देने के लिए बिल्कुल मेरा प्रेज लॉर्ड, हमें ऐसा ना रहने वाला मन भी नहीं. आम्ही मी न देणाऱ्या अशा गोष्टी माझ्याकडे मन ये नाही. बात तो मेरा परमेश्वर मुझे कृपा दी. हे देवाने मला कृपा केली. एक कृपा है तो. ही कृपा आहे. हमें प्रेज लॉर्ड. ये सब मेरा है करके बोलने के लिए क्या लेके जाएगा आप और मैं? हे माझं आहे असं बोलण्याचं मी काय घेऊन जाईल. वतन में डाला हुआ कपड़ा तक रहेगा क्या? आम्ही अंगामध्ये कपडे घातले ते तरी राहतील का? प्रेज लॉर्ड. ये सब हमारे करके, एक मेरा करके हम कैसे सोच सकते विश्वास में रहते हुए? हे सगळं माझं आहे असं कसं विचार करू विश्वासीमध्ये राहत असताना? प्रेज लॉर्ड. नहीं बोल सकते. नाही बोलू शकत. परमेश्वर का नाम है. देवाच्या नावाला मान. इसे तीसरे अध्याय में लिखा है. तिसरा अध्याय मध्ये तर लिहिलंय हर चीज को समझने का. हर एक गोष्टीला कचरा कितना होगा मालूम है? कुणाला होईल माहितीये का? जिन्होंने वास्तव आई को मैपन को अगर खुद पर चलाया गया है, अब वही व्यक्ति समझ सकता है प्रेज लॉर्ड, ये पृथ्वी का हर बात में मेरे लिए कुआ है. ज्यांनी स्वतःला मी पानाला कुसावर टांगलं तोच व्यक्ती या जगामध्ये समजू शकतो सगळे वस्तू माझ्यासाठी कचरा आहे. परमेश्वर का नाम महिमा. देवाच्या नावाला महिमा असो. तिसरा प्रेज लॉर्ड, हमें पुनरुत्थान शक्ति के द्वारा जिंदा रहने. मृत्युंजयच्या सामर्थ्याच्या द्वारे जिवंत जिवंत में राहणं. हम समझने वाले डिटेल आज त्याच्या गोष्टीसाठी आम्ही समजणार आहे. 4 अध्याय में प्रेज लॉर्ड, ये समझने का हमारा पौरत्व स्वर्ग में. आणि आपल्याला समजायचं की आमचं पौरत्व स्वर्गामध्ये. इतने चीज वास्तव तीसरे अध्याय में पौलुस ने बोला. आम्ही तिसरा अध्याय मध्ये पौलानी एवढं हमारा समजवलं. पौरत्व स्वर्ग में है. आमचं पौरत्व स्वर्गात आहे. हमारा तो पौरत्व यहाँ नहीं है. आमचं आणि नागरिकता इथं नाहीये. नागाच्या कडक म्युनिसिपालिटी में वास्तव में एक पौरत्व है. आणि नागाच्या खडक म्युनिसिपालिटी मध्ये नागरिकत्व आहे. आधार कार्ड लेके गए एक वोटिंग करने के लिए आपको मौका देगा. आधार कार्ड घेऊन गेलं ते वोटिंग करण्यासाठी आम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर इससे बढ़कर एक पौरत्व स्वर्ग में है. याच्यापेक्षा जास्त महान नागरिकत्व उन बातों को देख के समझने या का. गोष्टीला बघून समजायचं. आपको वास्तव में स्वर्गीय वस्तुओं को खोज में रहने का. स्वर्गीय वस्तूमध्ये आपल्याला विचार क्योंकि परमेश्वर करायचा. हमको स्वर्ग में बिठाया है. कारण आम्हाला स्वर्गात बसवलेलं गेलं आहे. आमेन. हमारा पौरत्व स्वर्ग में. आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे. 3 अध्याय में ये सारे कहना शुरू किया. तिसरा अध्याय मध्ये सगळं काही. 4 अध्याय में चौथा अध्याय वो मध्ये बोलने लगा. तो बोलायला लागला. हमारी सौम्यता आमची नम्रता हर लोग देखने तक कार्य करना. आम्ही हर लोकांनी बघू लोगों को समझने का हमें सौम्य. आम्ही लोकांना समजलं पाहिजे की मी नम्र आहे. वाक्य 5. वाक्य 5. 4 अध्याय का 5 वाक्य. 4 अध्यायचं 5 वाक्य. हाँ. तुम्हारी कोमलता तुम्हारी कोमलता तुमची कोमलता सब मनुष्य पर सब मनुष्य को सर्व मनुष्यावर प्रकट हो. प्रकट होने. प्रकट व्हायला पाहिजे. सारा मनुष्य को मालूम होने का सर्व मनुष्याला माहित असलं पाहिजे मैं कोमल है, मी कोमल आहे, मैं सौम्य है. मी सौम्यता आहे. एक बात बोलूं, मी बोल विचारू. इस सौम्यता को क्या समझते हैं? सौम्यता कोमलता काय? कुछ नहीं बोले तो चुप रहना. आम्ही काही बोलल्याच्या नंतर शांत राहणं. चलो, आपका बेटी को कोई चिढ़ा है, जर तुमच्या मुलीला कोणी छेडलं स्तोत्रम 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 करत बसायचं. इसको सौम्यता बोलते त्याला हैं. सौम्यता बोलतात. इसका सौम्यता नहीं, डरपोक बोलते हैं. आम्ही ह्याला सौम्यता नाही त्याला भित्रक म्हणतात. मैं आपका पत्नी के किसी ने आंख मार दी, तुमच्या पत्नीला कोणी डोळा मारला तर स्तोत्रम स्तोत्रम स्तोत्रम. आम्ही तुम्ही असं करता स्तोत्रम स्तोत्रम. एक सौम्य बोलते हैं, त्याला सौम्यता बोलतात. एक सौम्य नहीं. त्याला सौम्यता नाही, ऐसा मारने दो. त्याला असं मारायचं. हमें सौम्यता का मतलब क्या है? सौम्यताचं महत्व काय? सबसे बड़ा सौम्य व्यक्ति कौन है? सगळ्यात यीशु छोड़ के येशूला सोडून सगळ्यात कोण सौम्यता व्यक्ती? मनुष्यों में मनुष्यामध्ये. हैं? उसका क्रोध देखा, त्याचा राग बघितला का? उसका क्रोध देखा. त्याचा राग बघितला का?
त्या आज्ञा 2 पटरी में लिखवा के प्रेरितों नीचे आया। आम्ही 10 आज्ञा 2 पाट्यामध्ये लिहून खाली नीचे आने उतरला. के समय पता चले ये सारे इस्राएल लोग वहां तो मूर्ति पूजा की। आम्ही खाली येत असताना त्याला समजलं इस्रायल लोक मूर्ती पूजा करत एक आहेत. बछड़ा का वक्त ने सोना का रूप बना के बोल रहे आज यहोवा का उत्सव है। आम्ही एक बछडाला सोन्याच्या अवतारामध्ये घडवून ते बोलते आज मूर्ति यहोवाचा बनाया उत्सव आहे. बछड़ा का आम्ही मूर्ती बनवलं और बछडाचं. नाम डाला गया यहोवा के परंतु उत्सव। नाव डालं यहोवाचं सण. ये हमारा प्रॉब्लम है। हेच आमचं महत्व आहे. प्रेज द लॉर्ड। आमीन। बात दिलाला बछड़ा का आम्ही गोष्ट चालली पर बछडाचं. बोल रहा है पर बोल रहा है। आज यहोवा का उत्सव। आज परमेश्वरचा उत्सव आहे. ये देखा हे बघितलं. परमेश्वर ने स्वयं बोला परमेश्वर स्वयं बोलला नीचे जाओ खाली जा तुझे पता चलेगा तुला उधर समजेल क्या हो रहा है। काय चाललंय खाली. मूसा 2 पटरी उठा के आया। आम्ही मोशे 2 पाट्या 40 दिन ना प्रेच सोया ना मुतारी किया ना पानी पिया ना संडास किया। आम्ही ना तो मुतला ना ते संडास केली ना पाणी पिला ना जेवला. 40 दिवस 40 रात्र परमेश्वर बोलती जा रहे। परमेश्वर बोलतच बीच चाललंय. में बोल सकते क्या? आम्ही तो बोलू शकता का. यहोवे यहोवा ब्रेक थोड़ा करके आया। कर. ऐसा बोला मूसा ने। असं बोलला का मोशे. मैं कभी कभी मूसा के बारे में सोचता हूँ। मी कधी कधी मोशेच्या यहोवा गोष्टीचा परमेश्वर विचार का करतो. पास बैठा है। देवाच्या चरणात बसलाय. 40 दिन को बाबा 40 दिवस ना उपासामध्ये खाया ना पिया ना खाल्लं ना पिलं. ना उसका देखता चलो 5 बार मुतने के लिए 6 बार थूकने के लिए गए। त्याच्यासारखं 5 वेळा मुतायला 6 वेळा फुकायला. प्रभु के चरणों में बैठे परमेश्वरच्या चरणात वैसे बसायचं. किधर भी नहीं गया। कुठंच गेला नाही. आमेन। अभी कैसे भी करके बैठे कुछ खा पी के थूकने के नहीं तो मुतने के कुछ तैयारी में आ रहे ऊपर से। आता काहीतरी खाऊन पिऊन मुतायच्या तयारी देखा. परंतु बघितलं सब लोग वास्तविक तरीके आते प्रेत लोग आप पवित्र हो चुका है। आणि बघितलं तरी सगळे लोक अपवित्र झालेले. लेकर आया मैंने सारी बात तोड़ दी। आम्ही घेऊन येणारे सगळ्या वस्तू त्यांनी तोडून टाकले. सोचा नहीं त्यांनी विचार नाही मेरा केला. परमेश्वर ने खुद के हाथों से लिख के दिया है। माझ्या परमेश्वरने स्वतःच्या हाताने लिहून दिलेलं आहे. तोड़ दी। तोडलं त्यांनी. सबको बोले यहोवा के पक्ष में कौन है। सगळ्यांना म्हटलं यहोवाच्या पक्षात कोण आहे. सारा लेविया कुल वास्तव में प्रेत लोग हमें मूसा का पक्ष में सगळे लेवीय गोत्र मोशेच्या आम्ही सांगितलं तलवार हाथ में ले लो। तलवार हातामध्ये घेतली. आपका गला का सगळ्यांचे गळे कापून टाका. प्रेत लोग काट दी। कापलं. परमेश्वर ने गुस्सा किए। देवानी राग केला. गुस्सा किए। क्रोधित झाला का. विक्रम आप तो समझते हो त्याचा अर्थ समजता का. परमेश्वर की बातों के लिए मैं आपको मारे आपको पैसे काटे आपको कुछ भी करे आपका कभी सोचना नहीं कि पास्टर गुस्सा वाला है। आमेन. मी परमेश्वरासाठी तुम्हाला मारू मी तुम्हाला काटू मी तुम्हाला काही बोलू प्रभू ख्रिस्त तुम्ही विचार नाही करायला पाहिजे की हा पास्टर रागिष्ट आहे. पैसे लोग परमेश्वर के विषय में आपको मारेगा काटेगा कूटेगा। प्रेज द लॉर्ड हालेलुया। आपको गला पकड़ के प्रेज नहीं सकते। परमेश्वरामध्ये मी तुम्हाला मारल पिटल गळा दाबल काही करल नाही. मूसा के विषय जब आया मोशेच्या विषयाला त्या टाइमला आला. कुश स्त्री का कारण एक कुशी स्त्रीच्या कारणास्तव हमें हिंदी किताब में पढ़ने के बात लिखा गया है। गणनाच्या पुस्तकामध्ये लिहिल्याच्या कारणास्तव मूसा चुप हो गया। मोशे शांत राहिला. एक शब्द नहीं। एक पण शब्द बाहेर नाही. परमेश्वर का बात आ गया। परमेश्वराच्या गोष्टी आल्या. गलती लोगों ने तलवार लिया हाथ में। आम्ही लेवी लोकांनी तलवार सबको मार दिया। सगळ्यांना मारून टाकला. किसी को ऊपर चिल्लाया आम्ही कुणाला ओरडला. किसके ऊपर चिल्लाया कुणाला ओरडला. आहारोन के ऊपर। आरोनावर. अपना खुद का भाई आपला स्वतःचा बड़ा भाई मोठा भाऊ. परमेश्वर ये बोल के गया आहारोन तेरा परमेश्वर होगा। आम्ही परमेश्वर हा म्हटलं की आरोन तुझा परमेश्वर होईल. आहारोन तेरा परमेश्वर होगा। आरोन तुझा परमेश्वर होईल. आहारोन को मुख के द्वारा तू बात करेगा। आरोनच्या मुखाच्या द्वारे तू बोलशील. तू नागाच्या खडक बोलने तो हमें शुभ हो जाएगा। कारण तू नागाचा खडक बोलण्यासाठी सकाळ होईल. क्यों का. नागाच्या खडी
ये बोलने के लिए सुबह हो जाए। आम्ही असं बोलायसाठी सकाळ होऊन जाईल. आमीन, प्रेज द लॉर्ड। इसलिए हे अहरोन तेरा ईश्वर होगा, म्हणून आरोन तुझा ईश्वर ये आहे. बोल के भेजा। आम्ही हे बोलून पाठवला और करने के टाइम अहरोन को भी नहीं छोड़ा। आणि चुकी करत असताना हारूनला ये पण नाही तरीका सोडला. तो लोगों को क्यों खुला छोड़ दी? आम्ही का तुम्ही असल्या लोकांना आम्ही खुल्ला सोडला? छोड़ा नहीं। आम्ही सोडला नाही. मैं अब खुद की बात आ गया। आम्ही स्वतःच्या गोष्टी आल्या. शास्त्री का द्वारा, आम्ही कुश्य स्त्रीच्या खुद द्वारे, की बहन, प्रेज द लॉर्ड। आमीन, क्या नाम है उसका? आम्ही स्वतःच्या बहिणीच्या द्वारे, हाँ, मिरियम, मरियम, अहरोन, आरोन दोनों मिलके हे और दो- मूसा को वहां पर सताया। हे दोन्ही जण मिळून मोशेला सतवायला लागले. मूसा चुप हो गया, मोशे शांत राहिला. परंतु परमेश्वर ने एक्शन लिया। परंतु परमेश्वराने ऍक्शन तेरा घेतला. खुद की बात जब आता ना, तुझ्या स्वतःच्या गोष्टी येतात ना, चुप रहना। आम्ही तुला शांत अगर राहा. परमेश्वर की बात आ रहे ना, जेव्हा परमेश्वरच्या गोष्टी येतात ना, आवाज करना। तर तू आवाज दे. इसको बोलते नम्रता, त्याला बोलतात नम्रता. इसको बोलते नम्रता। त्याला बोलतात नम्रता. खुद की बात, पर्सनल मैटर उठाया। आम्ही स्वतःची वैयक्तिक गोष्टी उचलली. अगर परमेश्वर की बात आ गया, जर परमेश्वरच्या गोष्टी नाही, तो ऐसा कैसे है? तू असा कसा तू कैसे का पाप का जीवन जी रहे? तू कसा पापाची जिंदगी क्यों जी रहे? का जगत आहे? इस तरीके से आवाज करने, अशा रीतीने तू बोलला पाहिजे. स्तोत्रम स्तोत्रम स्तोत्रम। परमेश्वर तो एक जगह से हटाएगा तुझे। आम्ही जर तू असा करशील तर मेरा दास बन के रहने की तो योग्य नहीं करके हो। माझा दास राहण्यासाठी तू योग्य नाहीये. नम्रता किसी बातों पर है, नम्रता त्या परमेश्वर की बातों पर आवाज उठाना। परमेश्वरच्या गोष्टीला खुद की आवाज, बात जब आते हैं, स्वतःच्या गोष्टी येतील तेव्हा तू शांत राहा. इसको बोलते नम्रता। त्याला म्हणतात सौम्यता. मैं चलो ये सौम्यता हर लोग जानने का, सौम्यता हर एक व्यक्ती जाणला तेरी पाहिजे. सौम्यता हर लोग जानने का। तुझी सौम्यता हर एक व्यक्ती जाणली ऐसा पाहिजे. काम तुझे करना है, असं काम तुला करायचंय. तुझे चुप रहना है। तुला तेरा शांत राहायचं. सौम्यता हर लोग जानना है। तुझ्या सौम्यता हर एक व्यक्तीला जाणायला पाहिजे. परमेश्वर का नाम महिमा। देवाच्या नावाला उसके महिमा. बाद तो बोलने लगा, त्याच्यानंतर तुम्हारे हर एक आवश्यकता तुमच्या हर एक आवश्यकता धन्यवाद के साथ प्रभु को बोला। धन्यवादाच्या संगती प्रभूला बोला. आपने वाक्य 6 में ये बात लिखा है। वाक्य 6 मध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड। अगर 12 वाक्य में लिखा है, पहिल्या वाक्यामध्ये लिहिलंय कोई भी अवस्था में भी, कुठल्या पण परिस्थितीमध्ये, प्रेज द लॉर्ड, हमें कोई भी अवस्था, कुठलीही परिस्थितीमध्ये अच्छा रहने के लिए कोशिश करना। चांगलं राहण्याची, चाहे अवस्था कुछ भी हो, चाही परिस्थिती कई काही वाक्य असो. तरफ पढ़ना है। 4 का 12। 4:12 आपण वाचूया. मैं दीन होना भी जानता हूँ हाँ, और बढ़ना भी जानता हूँ। क्या है? दीन होना मैं दीन होना भी जानता हूँ हूँ और बढ़ना भी जानता हूँ। मैं बढ़ना भी जानता हूँ। और हर एक बात हाँ और सब दशाओं में हाँ मैंने तृप्त होना हाँ और हर दशा में, आप समझ रहे हैं कि हेलो, हर परिस्थिति हर दशा में, हर परिस्थितीमध्ये, चाहे आज रोटी नहीं है, जर आज आम्हाला भाकर नाहीये, भूखा रहे, उपाशी राहायचं, फिर भी मांगना नहीं किसी को। परत मागू नका पुन्हा. बाजू वाला मांगेगा, बाजूवाला क्या मागा. भी मांगेगा, जातीवाली मागतील, पैसा लो, पर मांगना नहीं। परत तुम्ही नाही मागायचं. हर परिस्थिति में तृप्त होकर रहना, हर परिस्थितीमध्ये तृप्त राहायचं. चाहे अच्छा दशा होने, चांगली अवस्था असू चाहे दे, खराब दशा होने, चाहे वाईट अवस्था असू दे, तृप्त रहने के परंतु तृप्त राहण्याचं. भाई चलो, किसी को मांगना नहीं, परंतु कुणाला किसी मागायचं कुछ नाही, पूछना नहीं, कुणाला विचारायचं कोई नाही, कंप्लेंट करना नहीं। आम्ही कुणाकडे कंप्लेंट नाही करायची. भाई चलो, एक बात, एक भाई के विषय में भाई तो मुझे बहुत बोझ आया। एकदा एका भावाविषयी खूप उसका माझ्यावर बात बोझ आला. सुनने के कारण त्याचं नाव ऐकण्याच्या द्वारे मैंने कुछ पैसा उठाया, मी काही पैसे उसको उचलले. देने के लिए जा रहा था। आम्ही त्याला देण्यासाठी जात होतो मैं प्रार्थना, पवित्र आत्मा आज मेरे साथ चलना। आणि त्यांनी प्रार्थना केली, पवित्र आत्मा माझ्या संगतीचा. शॉर्टकट है मेरा प्रार्थना, आम्ही शॉर्टकट प्रार्थना आहे. आज मेरे साथ चलना। आज माझ्या संगतीचा. तुरंत मुझे आवाज आया, मग मला आवाज आला, तू पैसा देने के लेके जा रहा है ना, तू पैसे द्यायला चाललायस, घर में रहतो। ते घरात ठेव. मैं घर में रह गया, मी घरात ठेवलं. गया उसके पास, मी गेलो त्याच्याकडे. पूछा उसको क्या बात है, मी त्याला विचारलं काय गोष्ट आहे. बोलने लगा, ते बोलायला मेरे को प्रॉब्लम, मेरे को ये प्रॉब्लम, मेरे को नहीं प्रॉब्लम, मेरे को ये प्रॉब्लम। मैं पूछने लगा, दशांश देते हो? आम्ही त्यांनी विचारलं त्याला की
तुम्ही दशवंत देता का? वो नहीं देते। ते नाही देत तुम्ही. तो मैं समझ गया क्यों इनको देना नहीं करके प्रभु ने क्यों बोला। आणि मी समजून गेलो की का प्रभूने सांगितलं नाही द्यायचं म्हणून. मैं बोला पहले प्रभु का भाग प्रभु को देना सीखो। आम्ही ते बोलले की प्रभूचा भाग प्रभूला द्यायला शिक. उसके बाद देखो आकाश का खिड़की खोलता नहीं तेरे को देखो। आम्ही त्याच्यानंतर बघायचं की आकाश इस तरीका से करके मुझे परखो करके लिखा। आणि या गोष्टीला करून मला परखाचं लिहिलंय. मैं मेरे प्रभु का दास लोगों के लिए प्रभु को धन्यवाद देता मी माझ्या परमेश्वरच्या सेवक लोकांसाठी हूं। धन्यवाद वो अच्छी देतो. भी हो, काही पण हो, मैं मांगता नहीं, मी मागत नाही. मेरा बेटा से छीन लेते नहीं, आणि माझ्या लेकराकडून मी हिसकून वो मेरा गेलो, बेटा इसलिए कारण माझं लेकरू असं आहे. भाई चलो इसलिए वो दशांश निकाल के बाकी देते उसको। आम्ही म्हणून मी दशवंत काढून त्याला बाकीच्या गोष्टी देतो. मैं पर इनसे में दशांश रुपए तो मैं खुद नहीं लेते, बाकी दुसऱ्यांकडून मी स्वतः नाही खुद देत. अपना हाथों से देता ते स्वतः आपल्या हाताने देतात. मैं नहीं खाते, मी नाही खात, बाजू में रखते, बाजूला ठेवते. इन्हीं के बात तुमको वापरते हैं। त्यांच्याच गोष्टीला मी वापरतो. भाई चलो मेरा कहने की मतलब माझ्या बोलण्याचं तात्पर्य सबसे पहले परमेश्वर को परखो। आम्ही सगळ्यात पहिले की परमेश्वरला तेरा परखा. भाग पहले क्लियर कर। आम्ही पहिला तुझा भाग क्लिअर कर. मैं नॉर्मली दशांश के बारे में देखता नहीं, आम्ही मी काही दशवंतच्या विषयी बोलत वो नाही. देखने वाला और कोई भाई है। आम्ही ते दुसरं बघणार आहे. भाई चलो हमें परंतु परमेश्वर ने मना किया उसको देने के। आम्ही परमेश्वरने मना केले त्याला देण्यासाठी. आप बोले मना करते, हाँ मना करते, आम्ही तुम्ही बोलतात मना करते, हा मना करतात. इवन सोच समझा सुनाने के लिए मना करते, म्हणून सुवार्ता पण सांगण्यासाठी मना सोच करतात. समझा सुनाने के लिए मना करते तो ये बात तो मना नहीं करे। जर सुवार्ता सांगण्यासाठी मना करत आहे तर विचार करा या गोष्टी नाही करणार का मना. भाई चलो तो मैंने बोला पहले तुम परमेश्वर को देना शुरू करो। म्हणून मी म्हटलो की तुम्ही पहिला परमेश्वराला देणं शिका. अगर मैं जाके दिया होता आणि जर मी गेलो आणि दिलं असतो तर हमेशा भिखारी बनता, आणि हमेशा त्यांनी भीक मागितला असता, हमेशा मांग लिया होता। हमेशा तो तो मागत ये असता. बात मैंने उनको बताया, आणि ही गोष्ट मी बोललो त्यांना. नेक्स्ट मंथ से देना शुरू की। आम्ही दुसऱ्या महिन्यापासून देणं सुरुवात केलं. मांगने की जरूरत नहीं पड़ा। आम्ही त्याला कधी मागायची जरूरत नाही लागली. भाई चलो मेरा कहने की मतलब माझं बोलण्याचं तात्पर्य आहे, कोई भी अवस्था में आप जीने का, आम्ही कुठल्याही अवस्थामध्ये मागणं नाही किसी से। मागायचं नाही कुणाकडे, समझने का। समजायचं. आज इस अवस्था से गुजरने के लिए प्रभु ने आज्ञा दी। आम्ही आज या अवस्थामधून जाण्यासाठी परमेश्वराने आज्ञा आमीन, दिली. प्रेज द लॉर्ड। उसके बाद आप अगर अब इतना 4 अध्याय में वास्तव में प्रेज द लॉर्ड हमें पौलुस ने लिखा। आणि हे 4 अध्यायामध्ये संत ये पौलुसने सारी बात हमारा दैनंदिन जिंदगी में पूरा करता जाना आणि है। हे आमच्या दिवसेंदिवस जीवनामध्ये पूर्ण केलं ऐसा पाहिजे. करते देखो असं करून बघा. आपके अंदर एक पुनरुत्थान शक्ति व्यापार शुरू हो आज जाएगी। आपल्या जीवनामध्ये एक मृत्यूंजय अभी सामर्थ्य हम कार्य 10 वाक्य में करत आहे. वापस आएंगे। आता आम्ही परत येऊ त्या तीसरा अध्याय गोष्टी. का 10 वाक्य। तिसरा अध्यायाचं 10 वाक्यामध्ये हमें प्रेज द लॉर्ड। ताकि मैं उसको हाँ और उसके मृत्युंजय की सामर्थ्य को हाँ और उसके साथ दुखों में हाँ सहभागी होने के मर्म को जानूं हाँ और उसकी मृत्यु की समानता को प्राप्त करूं। प्रेज द लॉर्ड। तो आपको अलग एक पुनरुत्थान शक्ति के अंदर जीने की अवसर मिलेगा। आम्ही जर आम्हाला अशा गोष्टीमध्ये केलं तर आम्हाला पुनरुत्थानाच्या शक्तीच्या द्वारे जगण्यासाठी एक आप मौका मिळेल. उसके लिए योग्य है। आम्ही त्याच्यासाठी योग्य आहे. वो शक्ति प्राप्त करके वास्तव में जीने के लिए योग्य है। ही शक्ती प्राप्त करण्यासाठी आणि जीवनाचं वो जगण्यासाठी योग्य शक्ति आहे. प्राप्त करने के लिए त्या शक्तीला प्राप्त करण्यासाठी आपको ज्यादा सा मरना पड़ेगा। थोडंसं आपल्याला मारायला लागेल. पुनरुत्थान कब होगा? आणि पुनरुत्थान कधी होईल? कब होता है पुनरुत्थान? कधी होत आहे? मरने के बाद ना। मरणाच्या नंतर. प्रेज द लॉर्ड। मरने के बाद ना। मरणाच्या नंतर हम सब लोग मरा हुए लोग हैं। आम्ही सर्व लोक मेलेले ऐसा लोक कोई आहे. एक का मैंने मरा नहीं तक। असं कोण आहे की मेलेलो नाहीये? आप ऊपर करो, हात वर करा. सब मरे हैं। सगळे मेले. अभी आप लोग वचन जानते नहीं जानते, मैं नहीं, मुझे आता नहीं तुम्ही वचन जाणता ना जाणा आपको जानने के लिए मैं बोलता हूँ। आणि तुम्हाला जाणण्यासाठी रोम बोलतो. पत्र 6 अध्याय रोम कराचं 7 अध्याय दूसरे से लेकर तीसरा। दुसऱ्या पासून तर तिसऱ्या वाक्यामध्ये. रोम पत्र 6 अध्याय का दूसरे से लेकर तीसरा। कदापि नहीं। हाँ हम जब पाप के लिए मर गए हम पाप के लिए मरे, तो फिर आगे को उसमें कैसे जीवन बिताएं? कैसे जीवन दिखाएगा? क्या तुम नहीं जानते क्या तुम नहीं जानते? कि हम सब जिन्होंने हाँ मसीह यीशु का बपतिस्मा लिया हाँ उसकी मृत्यु का बपतिस्मा लिया उसका मृत्यू का बपतिस्मा लिया। त्याच्या मृत्यूचा बपतिस्मा घेतला. अतः आता हा हाँ उस मृत्यु का बपतिस्मा पाने से हाँ हम उसके साथ गाड़े गए। तो मरने के बाद गाड़ेगा ना। मेल्याच्या नंतर काढलं जाणार ना. हाँ मरा ना।
आम्ही मेलो ना, आपको गाड़ा ना, तुम्हाला गाडलं ना, हम लोग किधर गाड़ा पाता, हमारा मुंह भी तक गाड़ा नहीं, आम्हाला कुठं गाडलं, अजून आमचं तोंड तर हमारा आंख गाडलं, अभी तक गाड़ा नहीं, अजून नाक गाडलं नाही, हमारा हृदय अभी तक गाड़ा नहीं। अजून हृदय गाडलं नाही. Praise the Lord. हमें आपका प्रवृत्ति आप खुद कह रहा है, मैं मरा भी नहीं, मैं गाड़ा भी नहीं। आमचं आचरणच सांगतंय की आम्ही ना मेलो ना आम्ही गाडलं गेलोय. Praise the Lord. हेच समस्या आहे. बपतिस्मा का द्वारा ने प्रूव किया है हम मरे। बाप्तिस्माच्या द्वारे आम्हाला समजतंय की आम्ही हम इतना होने के बाद भी हम अपना प्रवृत्ति के द्वारा कह रहा है हम मरा नहीं। एवढं सगळं होत असताना आपल्या आचरणाच्या द्वारे आपण बोलतो की आपण मेला नाही अजून. तुम एंटी क्राइस्ट बन जाते हो, मग आम्ही ख्रिस्त विरोधी बनतो. तुम विरोधी बनते मग हो। आम्ही ख्रिस्त विरोधी बनतो. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. हमें क्रिस्त विरोधी नहीं बनना है। आम्हाला ख्रिस्त विरोधी नाही बनायचं. कंटिन्यू अप टू 11 जस्ट रीड, मैं एक्सप्लेन नहीं करूंगा, जस्ट रीड अप टू 11 वाचत राहू. अप टू 11। मैं भी किसी रीति से हाँ मरे हुए में से हाँ जी उठने के हाँ। पद तक पहुंची। हाँ यह मतलब नहीं हाँ कि मैं पा चुका हूँ हाँ। या सिद्ध हो चुका हूँ। कौन सी पढ़ रहे? 6 अध्याय का, 6 अध्याय का कंटिन्यू, तीसरा 4 5 अप टू 11। ताकि जैसे हाँ। मसीह हाँ। पिता की महिमा के द्वारा हाँ। मरे हुए में से जिलाया गया, हाँ। वैसे ही हम भी नए जीवन की सी चाल चले। हाँ। क्योंकि यदि हम्म। हम उसकी मृत्यु की समानता में हाँ। उसके साथ जुट गए हैं, हाँ। तो निश्चय उसके जी उठने की समानता में भी हाँ। जुट जाएंगे। हम जानते हैं कि हमारा पुराना मनुष्यत्व हाँ। उसके साथ हाँ। क्रूस पर चढ़ाया गया, हाँ। ताकि पाप का शरीर हाँ। व्यर्थ हो जाए हाँ। और हम आगे को हाँ। पाप के दासत्व में हाँ। न रहे। Praise the Lord. मैं आपको एक बात, जो हम मुर्दा बन गया है, आम्ही जर मुर्दा बनलो तर मुर्दा बात करेगा, मुर्दा बोलल का, मुर्दा देखेगा, बगल का, मुर्दा बोलेगा, तो बोलल का, मुर्दा सोचेगा तो विचार करल का. नहीं। परंतु हम इस तरीके से बात करके हम स्थापित कर रहा है, मैं यीशु मसीह के साथ मरा भी नहीं, यीशु मसीह के साथ लड़ा भी नहीं। म्हणून ह्या गोष्टीला आचरणाच्या द्वारे आम्ही बोलतो की आम्ही ना गाडलो ना उठलो गेलो. आप और मैं जीना वाला जीवन एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी है। तुम्ही आणि मी जगणारं जीवन असामान्य आहे. बाकी लोग वास्तव में ना जीना वाला जीवन हमको जीना है। आम्ही बाकी लोक न जगणारे जीवन बाकी आम्हाला लोगों का जगायचंय. जैसा नहीं, बाकीच्या लोकांसारखं नाही, यीशु मसीह का जैसा। येशू ख्रिस्ताच्या सारखं. भाई चलो, हम बाकी लोगों को देता, वो गाली देगा, हम भी गाली देगा, आम्ही बाकी लोकांसारखं पण येशू भी देश वो कुछ बोलेगा, हम वही बोलेगा। आम्ही ते काय बोलल आम्ही तेच बोलल. हमें भाई चलो, हम खुद स्थापित कर रहे हैं वास्तव में हम मरा नहीं। आम्ही खुद स्थापना करतो की आम्ही मेलो ऐसे नाही. बहुत सारे लोग अलग अलग रीति से बात करते हैं। आम्ही आमच्या संगती अनेक लोक वेगळ्या वेगळ्या रीतीने बोलतात. आज भी मैं उनके साथ अच्छा बात करता। आजपर्यंत आम्ही त्यांच्या संगती चांगलंच बोलतो. भाई चलो, दुश्मन कोई है नहीं मुझे, आम्ही शत्रू कोण आहेच नाही. दुश्मन है तो केवल भाई चलो शैतान है। दुश्मन शत्रू आहे तर केवळ सैतान आहे. मेरा शरीर माझं शरीर मेरा दुश्मन है। माझं शत्रू आहे. पर एक बात तो मैं प्रेम करता हूँ, परंतु एक गोष्टीवर प्रेम करतो, ये परमेश्वर का मंदिर है, हे परमेश्वरचं मंदिर आहे, इतने से मैं प्रेम करता म्हणून त्याच्यावर प्रेम करतो. हूँ। अगर बाकी लोगों के जैसा अगर मुझे जीना है, जर बाकी लोकांसारखं मला हम जगायचंय, मसीह में है ही नहीं, आम्ही ख्रिस्तामध्ये आहेच नाही. तब सोचने का आप और मैं बिताने वाला जिंदगी एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी है। जर विचार करा की तुम्ही आणि मी जे जगणार जीवन असामान्य आहे. ऐसा जीवन जीने वाला लोग वास्तव में यीशु मसीह का मरण हमेशा अपने शरीरात देही में हमें लेके चलेगा। आम्ही अशा गोष्टीला घेऊन चालणारा व्यक्ती येशू ख्रिस्ताचं मरण आपल्या जीवनामध्ये घेऊन चालते. हर कंडीशन में भी उनके अंदर एक समाधान होगा, हर परिस्थितीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये एक समाधान राहील. हर बातों में भी वो परमेश्वर की महिमा को हर प्रकट करेगा। गोष्टीमध्ये ते परमेश्वराची स्तुती करत हर राहतात. असमाधान की बात है तो भी उनके अंदर एक समाधान है। हर असमाधानच्या गोष्टी असल्याच्या नंतर पण समाधान त्यांच्या जीवनात राहील. आमेन, प्रेज द लॉर्ड। ऐसे जीने वाला जिंदगी को बोलते हैं पुनरुत्थान की शक्ति का द्वारा जीना। अशा व्यक्ती जो जगत आहे त्याला बोलू शकतात की पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे जगणं. ये अभी जीने का है। हेच आम्हाला जगायचंय आता.
ऐसा है तो असं आहे तर हम मरने के बाद यही पुनरुत्थान का शक्ति हमारा मृत शरीर को जैसे यीशु मसीह को जिलाया वैसा हमारा मृत शरीर को भी जिलाया। असंच आहे तर आपण मेल्याच्या नंतर हीच पुनरुत्थानाची शक्ती आम्ही मेल्याच्या नंतर पण जसं येशू ख्रिस्ताला उठवलं गेलं तसंच आम्हालाही उठवलं। ऐसा जीवन जिया है तो असं जीवन आपण जगू तर ऐसा जीवन जीने के लिए असं जीवन जगण्यासाठी नंबर 1 एक हमारे शरीर को परमेश्वर का मंदिर बनाने का, आमचं शरीर परमेश्वरचं मंदिर बनवलं पाहिजे। हमारे शरीर को वास्तव में याग के रूप में अर्पण करने का। आमचं शरीर परमेश्वराला यज्ञ म्हणून अर्पण केलं पाहिजे। कैसे आप अर्पण करें, कसं आम्ही अर्पण करू, कैसे परमेश्वर का मंदिर बनाएगा। कसं परमेश्वराचं मंदिर बनवू। और पूछते हैं पौल बोलतो क्या तुम नहीं जानते काय तुम्ही नाही हमारे जाणत का? शरीर परमेश्वर का मंदिर, तुमचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे। इस शरीर परमेश्वर का मंदिर जैसे शरीर को कैसे हम उसकी यागिक का समान अर्पण करेगा, हे कैसे शरीर जे परमेश्वराचं मंदिर आहे आपण कसं परमेश्वराला यज्ञ म्हणून स्वीकार समर्पण करू। ये अर्पण करता कैसे, हे अर्पण करतो कसं, मार देगा, मारल, चमड़ा निकालेगा, त्याची चमडी काढतील, काटेगा, कापतील, जो अशुद्ध चीज है प्रतिरोध बाहर फेंक देगा, अशुद्ध गोष्टी ते बाहेर फेकतील, ब्लड निकालेगा, रक्त काढतील, अति पवित्र जगह में छिड़काएगा, अति पवित्र स्थानामध्ये शरीर शिरकतील, टुकड़ा टुकड़ा करके शरीराचा तुकडा तुकडा नाग करतील अग्नि में डालेगा। आणि यज्ञ अग्नीमध्ये टाकलं जाईल। इसको बोलते हैं याग अर्पण करना। त्याला म्हणतात यज्ञ अर्पण करणं। आप कैसे अर्पण करेगा, आप कसं अर्पण कराल, आपको बुद्धि को प्रतिरोध आप डालेगा याग याग पीठ में, आणि तुम्ही तुमच्या बुद्धीला यज्ञामध्ये आपको टाकता, आंख को डालेगा, तुमच्या डोळ्याला टाकता, आपको मुंह को डालेगा। तुमच्या डोळ्याला टाकता। इसका मतलब क्या है, याचा अर्थ काय, आप अपना बारे आप अपना बुद्धि का आश्रय नहीं ले, आता बुद्धीचा आश्रय नाही घ्यायचा। आप अपनी आंखों से प्रतिरोध जो आपका आंख चाहेगा वो नहीं देखेगा, तुमचे डोळे जे तुम्हाला चाहतील तसं नाही आपको केलं मुंह पाहिजे। बोलने के लिए चाहेगा आप बोलेंगे नहीं, तुमच्या मुखाच्या द्वारे तुम्हाला जे बोलण्याची इच्छा आपका आहे, हाथ से चाहने वाला चीज आप करेंगे नहीं, तुमच्या हाताला जे आवडणाऱ्या गोष्टी ते करणार नाही। इसका सबको अर्पण करेगा। असं सगळं तुम्ही अर्पण कराल। इसको बोलते हैं वास्तव में प्रतिरोध रोमी पत्र 12 के 12 वाक्य में लिखा गया हुआ, हे अपना प्रियो प्रतिरोध तुम्हारे शरीर को हेच आहे रोमकराचं 12 अध्यायचं पहिलं वाक्य आहे। इसलिए हे भाइयों, इसलिए भाइयों मैं तुमसे परमेश्वर मैं की तुमको परमेश्वर की दया दया स्मरण दिलाकर स्मरण दिला के विनती करता हूँ, विनती करते कि अपने शरीर को अपने शरीर को जीवित, जीवित, पवित्र पवित्र और परमेश्वर को परमेश्वर को भावता हुआ भावता हुआ बलिदान करके बलिदान करके चढ़ाओ। चढ़ाओ। हमें ऐसा करेगा ना, असं कराल ना, पुनरुत्थान शक्ति आपको नियंत्रण देगा। पुनरुत्थानाची शक्ती तुम्हाला नियंत्रण करेल। एक बार एक शक्ति आपके अंदर आएगा ना, एक वेळा जरी शक्ती तुमच्यामध्ये आली ना, आपको बोलने वाला हर एक वचन का अचम होगा। तुम्हाला बोलणारा एक एक वचन पचन क्रिया आप होऊन और जाईल। मैं एक एक व्यक्ति यीशु मसीह जैसा बनेगा। तुम्ही आणि मी एक एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनायला सुरुवात जैसे करू। यीशु की अद्भुत कार्य चिन्ह चमत्कार आपको द्वारा करना होगा। आम्ही जसं प्रभू येशूने केलेले चिन्ह चमत्कार तसं करायला आज हवं। तो यीशु मसीह का जैसा हो। तुम्ही स्वयं प्रभू येशू सारखं बनाल। 12 यूहन्ना 3 अध्याय का दूसरे वाक्य में लिखा गया हुआ जैसा। पहिलं योहन्ना 3 अध्यायचं दुसरं वाक्य। हे प्रिय भाइयों, हे प्रिय भाऊ अब लोक, भी परमेश्वर के संतान है। आता तुम्ही परमेश्वर आज क्या कुछ बनेगा अब अभी तक हुआ नहीं है, आम्ही तुम्ही काय बनाल पर आतापर्यंत जब वो प्रत्यक्ष होगा जेव्हा तो प्रत्यक्ष अगली होईल, का जैसा बदलेगा। अरे प्रत्यक्षामध्ये बदलत जाईल। ऐसा बनने के लिए असे बनले तर पुनरुत्थान शक्ति की जरूरत है। एक पुनरुत्थान शक्तीची गरज अगर आहे। ये शक्ति अभी आप प्राप्त करेगा, ही शक्ती आता तुम्ही आप प्राप्त मरने करा। के बाद भी आणि तुम्ही ये मेल्यानंतर शक्ति ही शक्ती आपका मृत शरीर को छिनाएगा गड्ढा। मेलेल्या शरीराला जिवंत कराल। हम अपने आप को प्रभु का आपण आपल्या जीवनाला प्रभूच्या हातात ओ समर्पण री बाबा नगर शंदना रे रब जगत पिता री बाबा नगर शान गप्पी बाबा